की आज एखादा 35ला किंवा 40ला माणूस असेल, त्याला आज ह्या वारीची सुरुवात करायची असेल तर त्यांनी नेमकी तयारी कशी करावी? सह्याद्रीत तर अतिशय सुरक्षित आहे, सोपं आहे सह्याद्रीत जाणं. म्हणजे आता बघा ना तुम्ही, सह्याद्री लोक अवघड अवघड म्हणतात, किल्ले अवघड अमुक तिथे राहतात लोक. ती एकदा नाशिकला गेलं, धोडप बघितलं, परत आलो. तर एवढा खर्च करून पुन्हा धोडपच्या इथे जायचं का, शेजारचा विखारा बघायला, सप्तशृंगी बघायला? म्हणजे त्या काळी तरी परवडत नव्हतं. आपली गंमत कुठे सुरू होते की जेव्हा तुम्ही परत येता तेव्हा तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आपण ह्या मार्गाने गेलो तर अजून दुसरा मार्ग आहे का नाही, असं तुमच्या मनात जेव्हा यायला लागेल तेव्हा तुम्हाला ती त्यातली खरी गंमत कळली असं होईल. नुसतंच किती ठिकाणी गेलो या आकडेवारीला काय अर्थ नाही. नमस्कार. 27 वर्षांची एक तरुण यूट्यूबर पाय घसरून दरीत पडते आणि तिचा मृत्यू होतो. एक संपूर्ण कुटुंब धबधब्यात वाहून जातं. कळसूबाईवर ट्रॅफिक जाम होतं. सिंहगडाच्या पायथ्याशी रेव पार्टी होते. पन्हाळगडावरती दारू पार्टी होते. सध्या पहाडो पे जाना हे ट्रेंडमध्ये आहे. पण हे ट्रेंड कशासाठी आहे? म्हणजे निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी, बायोडायव्हर्सिटी बघण्यासाठी का इतिहास समजून घेण्यासाठी? या सगळ्याचं एक आत्मपरीक्षण आपण करायला हवं. आज आपले जे पाहुणे आले आहेत त्यांचं अगदी स्पष्ट मत आहे की आपण जेव्हा डोंगरात जातो तिथे फक्त आणि फक्त आपल्या पाऊलखुणा सोडून या आणि येताना तिथून फक्त आठवणी घेऊन या. त्यांनी या विषयावरती 8 पुस्तकं लिहिलेली आहे. त्यांचं डोंगर यात्रा हे पुस्तक तर अगदी त्याने इतके डिटेल लिहिलेले आहे की कोणालाही समजा हायकिंगला जायचं असेल तर हे पुस्तक वाचल्याशिवाय जाऊ नये. आजचे आपले पाहुणे आहेत आनंद पायंदे काका. काका नमस्कार. तुमचं स्वागत आहे. डोंगर यात्रा हे तुमचं जे पुस्तक आहे तुम्ही इतकं बारीक डिटेलमध्ये दिलेलं आहे म्हणजे की एका व्यक्तीला एका सकाळच्या न्याहारीसाठी 70 ग्रॅम पोहे लागतात वगैरे इथपर्यंत तुम्ही डिटेलमध्ये दिलेलं आहे. आणि तुमचं सगळ्या गोष्टींची नोंद करून ठेवणं वगैरे अगदी व्यवस्थितशीर काम आहे. पण तरीही तुम्ही कधी रस्ता हरवलात का, किंवा एखादी काहीतरी अशी फजिती झाली आहे का डोंगरात गेल्यावरती? खरं कसं आहे, डोंगरात गेल्यावर रस्ता हरवणं, चुकणं हे नैसर्गिक आहे. कारण आपण अपरिचित अशा ठिकाणी जात असतो नेहमी. पण त्याच्यासाठी जर काही थोडीफार तयारी करून गेलो, काही अनुभव गाठी असेल, आपल्या जवळपासच्या टेकड्यांवर जाऊन आलो, त्याच्यामुळे काही शारीरिक पण तयारी झाली असेल, मानसिक तयारी झाली असेल, तर एखाद्या ठिकाणी चुकणं हे पण एक नैसर्गिक होऊन जातं. मी अर्थातच बऱ्याच वेळा चुकलो आहे, पण त्यातून शहाणा पण झालेलो आहे. चुका कशा टाळायच्या हे शिकत गेलो. असं सांगितलं जातं की हे डोंगरात भटकणं किंवा माउंटेनिंगला पुढे जाणं हे एक शेवटी एक प्रकारचं जीवन शिक्षणच आहे. त्याच्यातनं आपण खूप गोष्टी शिकत जातो. आणि आपण जर लहानपणीच त्या शिक्षणाकडे वळलो तर नेहमीच आपलं औपचारिक शिक्षण आहेच, पण हे एक जे अनौपचारिक शिक्षण आहे ते जर अंगीकारेल कोणताही मुलगा, तरुण त्या वयात पुन्हा, कारण प्रत्येक वयाची आव्हानं पुन्हा वेगवेगळी असतात, तर ते निश्चित त्याचं भलं होईल. त्याच्या नेहमीच्या शिक्षणात सुद्धा त्याचा उपयोग होईल. तर हा जो एक मुद्दा आला की चुकला अनुभव, तर निश्चितच 1978 सालची गोष्ट आहे. मी त्यावेळी कळसूबाई शिखराला एका बारी गावाकडनं म्हणजे पूर्वेकडून असं जाऊन आलेलो होतो. आणि माझं लग्न झालं होतं त्यावेळी. आणि म्हटलं चला आता पत्नीलाही आपण जरा डोंगर दाखवूयात. ती हो म्हणली. आणि भंडारदरा हे अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे. बाजूला तलाव आहे आणि संपूर्ण कडेने फार छान पहाड आहेत. म्हणजे आम्ही 1975 साली सगळे पहाड खूप अवघड आहेत.
1975 साली चौघांनीच ती यात्रा केली होती, 7 दिवस 7 पहाड. आणि त्याच्यावर मी एक लेख पण लिहिला होता, 7 पहाडांच्या सावलीत. सगळे खरंच त्या काळी तर खूप कठीण होते. खालचे पायथ्याचे लोक पण म्हणायचे की तुम्हाला नाही जमायचं वगैरे असं. तर ते माहीत होतं मला. पण कळसुबाईचं एक मोहिनी पण होती. म्हणलं चला दाखवूया. अपर्णा तिचं नाव, माहेरची मृणालिनी जोगळेकर. तर ती कधीच डोंगरात कधी गेलेली नाही. पण म्हणली चला जाऊ, आपल्याला काय. मग आम्ही भंडारदऱ्याला गेलो. दुसऱ्या दिवशी कुठेतरी नुसतंच धरणाच्या पाण्यात पाय टाकून बसायचं. ते आपण कळसुबाईला जाऊ. तर कळसुबाईची एक धार येते भंडारदऱ्याकडे. म्हटलं बघूया वाट मिळते का. तिथल्या काही लोकांना विचारलं की ते म्हणले हो मिळेल की वाट. ही असं असं जा. त्यावेळी फारसे लोक एवढं वाटाडे घेऊन जाणं वगैरे हा प्रकार फारसा नव्हता. आणि मलाही ते आवडलं नसतं. मग म्हटलं जाऊया कळसुबाईला. ते म्हणले ही धार येते ना त्याच्यावर वाटा आहे. पण खरं त्यांनी अजून नीट नाही सांगितलं, कारण मी पण विचारलं नाही फारसं. म्हटलं काय अरे कदाचित त्यावेळेचा तारुण्याचा जोश असेल, त्यावेळी फार चौकशी न करता माहिती होतं कळसुबाई समोर आहे. आणि त्याच्या दक्षिणेला एक खिंडार आहे, म्हणजे त्याला करंडा असं म्हणतात. तर म्हटलं काय जाता येईल आपल्याला, इकडून थोडंसं वर चढलं की वाट मिळेल. आणि लवकर सकाळी निघून गेलो. सुरुवातीला अर्थातच कुठल्याही डोंगरात सुरुवातीच्या वाटा मिळतात. तर चांगली होती वाट. गेलो वर. आणि मग कारवी लागली पुढे. कारवीतनं मग थोडंसं लक्षात आलं की ही काय नेहमीचं काय इथे प्रकार दिसत नाही येणं जाणं लोकांचं. तरी पण म्हटलं असेल, मिळेल काहीतरी. आणि एक अजून 15 मिनटं आम्ही वर पोचलो आणि समोर कळसुबाई दिसलं. अरे वा आलो की म्हटलं, छान. कुठचं काय, तिथे मध्ये करंड्याची खिंड होती. आणि ती म्हणजे अक्षरशः सरळ होती खिंड खाली गेलेली. आणि नंतर म्हटलं अरे हे कसं काय प्रकार झाला हा. मला वाटलं तर खिंड असेल, म्हणजे छोटीशी खिंड असेल, त्यात उतरून पलीकडे जायचं. पण ते तिकडचे पहाड मोठेच आहे, ते माझ्या लक्षात नव्हतं आलं. त्यामुळे ती खिंड पण जवळजवळ 60-70 मीटर खोलीची होती आणि सरळ. मग विचार केला आणि तोपर्यंत ऊन झालंच होतं. आता हे म्हटलं जमण्यासारखं नाही. थोडीशी बघितली की इकडून तिकडून कुठे खाली. पण ते सह्याद्रीतले जे वरचे उतार असतात ते आहेत, कठीण आहेत. म्हणजे ज्याला सवय नाही त्याला निश्चित कठीण आहेत. म्हटलं नको, आपण माघार घेऊया. आणि ते चांगलंच झालं. खाली येताना मग दिसल्या अशा ढोरवाटाकडेनी साधारणपणे पांझरे म्हणून गाव आहे, तिकडनं त्या करंड्याला यायला वाट आहे. आणि जातात आता बरेच जण तिकडनं. आणि मोठंच वन विभागाने त्याला आता खूप सुरक्षित पण केलं आहे. पण झाली खरी फजिती एक छान. पण काकूंना कळलं होतं की नाही की वाट चुकली आहे की नाही. हां, तिला सांगितलं की आता वाट चुकलो आहे आपण, पण काय काळजीचं कारण नाही. आहे त्या वाटेने आपण निश्चित परत जाऊ. उगाच आपण काही भलतीकडे जाणार नाही आहोत. मी थोडंसं तिला थांबवून उतारावर चाचपून बघितलं की जाता येईल का, पण नाही, तो तीव्र उतार होता. आणि तेवढं मला ज्ञान मुख्यतः आलं होतं ते म्हणजे माझे जे सगळे गुरु होते त्यांच्यामुळे. सिंहगडला डॉक्टर पटवर्धन असतील, उषप्रभा पागे, यांच्यावर माझं 70 काय त्याच्या आधीपासून भटकणं झालेलंच आहे सह्याद्रीत. आणि 74ला मी बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स केला उत्तरकाशी. तर त्यात तर हिमालयात धोका काय असतो हे सुद्धा शिकवलं जातं. मुख्यतः तेच कळतं तुम्हाला की शिक्षण घेतलं की तुम्हाला कळतं की धोका काय आहे. आणि मग तुम्ही आपोआपच नतमस्तक होता. आणि त्यामुळे मी काही जास्त शहाणपणा नाही केला. माझ्या लक्षात आलं हे नाही जमणार, मला पण नाही जमणार, तर तिला कसं जमणार आहे. मग आम्ही खाली परत आलो. अशी झाली फजिती एक छान. आणि सर तुम्ही आत्ता जसं म्हटलं की 1970 किंवा त्याच्या आधीपासून पण तुम्ही भटकंती तुमची सुरू झाली होती. आणि पहिले पण तुम्ही असं म्हटलं की हे या सगळ्या गोष्टीतनं एक लाईफ स्किल्स शिकायला मिळतात. एवढ्या सगळ्या भटकंतीमधनं आत्तापर्यंत तुम्हाला नेमकं काय मिळालेलं आहे? कसं आहे, खरं म्हणजे जर जे दिसतं आपल्याला आत्ता ट्रेकिंगमध्ये आणि कुठल्याही अशा सहलींमध्ये म्हणून डोंगरातल्या, तर सगळं हे सारखंच असतं. माथा,
खालच्या बाजूला कडे, त्याच्या खालच्या बाजूला काय गवत, मग त्याचं वेगळ्या ऋतूत वेगळं त्याचं रूप मिळतं बघायला. म्हणजे आता समजा महाबळेश्वरला गेलो आपण तर अर्थसिटीला गेलो तर प्रचंड कडे दिसतात तिथे, तिथपर्यंत सहज गाडी जाते, त्यामुळे बरेच पर्यटक जातात. आणि ह्याला संध्याकाळच्या वेळेला मुंबई पॉईंटवरनं लोक समोर प्रतापगडामागे जाणारा तो सोन्याचा गोळा वगैरे बघत असतात. छान वाटत असतं ते खरं, पण ते तेवढं मनाला भिडत नाही. जर तुम्ही डोंगरातल्या वाटांवरनं फिरायला लागलात, तिथल्या डोंगरात राहणारे जे लोक आहेत त्यांना भेटलात, किंवा ती लोक कशी राहतात तिथे, ती छोटी छोटी खेडेगावं असतात, आणि किंवा तिथे जाणाऱ्या वाटांवर काही ठिकाणी तुम्हाला एखादा जंगलपट्टा भेटतो. मग अशी उल्लेख केला तसे काही माथ्यापाशी कारवीचे पट्टे असतात. म्हणजे अनेक प्रकारचे अनुभव त्यात तुम्हाला या ट्रेकिंग, ज्याला आता पॉप्युलरली म्हणतो, मी त्याला डोंगरयात्रा म्हटलं, पण यात्रा म्हणू आपण त्याला, ती डोंगरयात्रा म्हणून म्हणतं. तर असे खूप अनुभव मिळतात. आणि दुसरं असं त्यामुळे पर्यटक म्हणून जाऊ नये असं नाही कुठे, पण पर्यटनापेक्षा खूप काहीतरी वेगळा अनुभव तुम्हाला या डोंगरयात्रेमधनं मिळतो. कारण तुम्ही निसर्गाच्या अतिशय जवळ जाता. तुम्हाला एखाद्या कड्याला, उत्तुंग कड्याला त्याच्या पायथ्यात वाट असते, तिथे गेला तर तुम्हाला त्या हात लावला तर स्पर्श कळतो, तुम्हाला स्पंदन कळतं त्या कड्याचं. म्हणजे हा बसाल्ट रॉक जो कित्येक कोटी वर्षापूर्वी तयार झालेला आहे, त्याला कान लावला तर तुम्हाला निश्चित त्याच्याशी काहीतरी आपण ह्याचे साथीदार आहोत असं वाटतं. जसं एकमेकांशी मित्र भेटतात, एकमेकांना भेटतात, हातात हात घालतात, तो जो स्पर्श आहे ना, तो नुसत्या पर्यटकाला मिळत नाही. डोळ्यांनी कितीही झालं तरी फसवं असतं. जे सिनेमात आपण खूप छान बघतो, म्हणजे उलट सिनेमात जास्त छान दिसेल सह्याद्री, हिमालय छान दिसेल, पण प्रत्यक्ष जेव्हा आपण जातो पर्यटनाला, तेव्हा ते अधिक जसं भावतं. ते फक्त तात्पुरतं असतं, कारण गाडीतनं उतरतो आणि अनुभव घेतो. पण जेव्हा तुम्ही डोंगरातनं चालायला लागता, काहीतरी श्रम होतात तुमचे, आणि मग जो काय तो आनंद मिळतो, ते सुख नसतं फक्त, तो एक आनंद असतो, आणि कायम असं मन भरून जातं त्यात, आणि वर्षानुवर्ष टिकतो. आता अजूनही मी आत्ता जो उल्लेख केला कळसुबाईचा, अजूनही मला तो क्षण आठवतो आहे की तिथे कसा तो खिंड होती आणि पलीकडे कळसुबाई कशी उंचावलेली होती. नाही, हे नुसतं गाड्यांनी आणि ह्याच्यावरनं जाऊन नाही कळणार, ती जो काय आनंद आहे तो. असा एखादा आनंद, त्याचा एखादा अनुभव आठवत असेल तर तो सांगा ना मला. पहिलाच मला जो सह्याद्रीचा खूप छान अनुभव आला तो म्हणजे रायगडला जाण्याचा. त्या काळात चैत्र शुद्ध पौर्णिमा, म्हणजे शिवपुण्यतिथी, छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं रायगडा. त्यावेळी पुण्यातनं एक प्रथा होती की 20-30 जणं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बहुतेक होते ते, तर ते पुण्यातनं जायचे रायगडला पायी, एक व्रत घेतल्यासारखी पायी जाऊ. जसं आता ही पंढरपूरची वारी असते तशी लोकांनी ती एक प्रथा केली चालू की पायी जाऊ आपण, पानशेतपर्यंत यांनी जायचं एस टीने, आणि मग पुढे पायी जायचं. तर त्या ह्याच्यात मला सहभागी व्हायला सांगितलं माझ्या मोठ्या बंधूंनी. त्यांचं नाव रमाकांत पाळंते, ते इतिहास संशोधक होते आणि भारत इतिहास संशोधक मंडळात अनेक वर्ष जायचे. तिथे बसून त्यांनी बरंच काही काम केलं. तर त्यांनी सांगितलं की ह्या माझा मित्र आहे त्याच्यावर जा. मी म्हटलं जातो, आणि गेलो. पानशेतून जवळजवळ 10 तास लागले आम्हाला, आणि तोपर्यंत नेहमीच साधारण पायवाटा, नदीकाठ हे बघायला मिळालं. पण जेव्हा आम्ही सह्याद्रीच्या मुख्य धारेवर आलो, कण्यावर किंवा कड्यावर, आणि मग जे काही लिंगाणा आणि रायगडचं दर्शन दिसलं ते खरंच अफलातून होतं. म्हणजे असं दर्शन, हो, म्हणजे सह्याद्रीच्या रांगांमधूनच तुम्ही थेट रायगड बघत होतो. आणि रायगडाचं खरंच आहे की रायगडाचं जे दर्शन इथूनच जास्त छान सह्याद्रीच्या रांगेतनं, मुख्य रांगेतनं. आणि कोकणात गेलात की पुन्हा सह्याद्रीची रांग छान दिसते, ती उंच बेलाग गेलेली. तर ही मजा आहे ह्या अशा भटकंतीत. म्हणजे निसर्ग आहे, निसर्गात पण अनेक जण जातात, ती भटकंती वेगळी की जंगल आहे, हे आहे. नंतर कोणी
मी म्हटलं तसं मगाशी पर्यटक अनेक ठिकाणी जातात चांगले हल्ली, आणि आता खूप सोयी झाल्या आहेत त्यामुळे दिसतं. म्हणजे पायी वारी करत जेव्हा वारकरी पंढरपूरला पोचतो आणि कळसाचं दर्शन होतं, तसंच तुम्ही पायी वारी करत जेव्हा रायगडाचं दर्शन घेतलं तोच तसाच अनुभव होता? अगदी तसाच अनुभव. सह्याद्री वारीच म्हणेन मी याला. आणि ती जास्तीत जास्त लोकांनी अनुभवली पाहिजे. आमचे डॉक्टर पटवर्धन जे होते ते तर याला सहलच म्हणत. म्हणजे खरं म्हणजे त्याला काही नियमावली त्यांनी ठेवले, ते आपोआप पडलेल्या. पण त्यात जो काय आनंद होता अगदी, कारण इतक्या निसर्गाच्या जवळ तुम्हाला नुसत्या सहलीत पर्यटनात नाही मिळत जायला. तुम्ही आता जसं म्हटलं की जास्तीत जास्त लोकांनी ही वारी करायला हवी, निसर्गाची वारी करायला हवी. तर आज समजा एखाद्या आपल्या जे प्रेक्षक असतील ते वेगवेगळ्या वयोगटातले असतील, पण मी साधारण माझ्या वयोगटातल्या लोकांच्या तर्फे हा प्रश्न विचारतो आहे की आज एखादा 35ला किंवा 40ला माणूस असेल, त्याला आज ह्या वारीची सुरुवात करायची असेल तर त्यांनी नेमकी तयारी कशी करावी? तर काय होतं आहे, म्हणजे आता आत्ताच्या युगात जवळजवळ 10 वय झालं किंवा त्याच्या आधीपासनं खूप म्हणजे पालक हे खूप जागृत झालेले आहेत की, आणि ते आपल्या मुलांना असं थोडंसं साहस करण्यासाठी परवानगी देतात. आता मी ज्या काळात जन्मलो आणि वाढलो तेव्हा सुरुवातीला तर आम्ही घरी न सांगताच गेलेलो आहोत. कारण ते नाही वडिलांना आवडायचं असं, म्हणजे काळजीपोटी असेल आणि हे, पण किंवा संवाद त्यामध्ये कमी होते आपल्या आई वडिलांची. पण आताचे आणि सगळं आता इंस्टाग्राम आणि काय काय भरपूर ठिकाणी दिसतं की अरे हे छान आहे की, काही याच्यात त्यातले धोके कळत नाहीत त्यात, हे खरं आहे फोटोंमधनं. पण आहे आपली मुलं जाणार आहेत आणि अनेक जात असतात, त्यामुळे आपला मुलगा का गेला नाही तर थोडंसं आता वैषम्य वाटू लागले. पूर्वीच्या काळी काय रे कशाला तिकडे जातोय उगाच काय त्यात, असं असायचं. तर त्यामुळे अगदी लहानपणापासून ही जाऊ शकतायत. निरनिराळे कोर्सेस उपलब्ध आहेत, निरनिराळ्या संस्था उपलब्ध आहेत, त्यांच्याबरोबर हा अनुभव घेऊ शकतात. आता तुम्ही म्हणता तसं समजा 35-40 वयोगट तुमचा झाला, आणि हे खरं आहे की तेव्हा एक साधारण आयुष्य सेटल झालेलं असतं, थोडंसं स्थिर झालेलं असतं, पैसे हातात आलेले असतात की आपण कुठे खर्च करायचे. तर ते चांगल्या ठिकाणी हे माध्यम चांगलंच आहे, खूप चांगल्या ठिकाणी. म्हणजे नुसतं किल्ल्यावर जाऊन आलं अगदी पायथ्याला गाडी घेऊन तरीसुद्धा चांगलं माध्यम आहे. पण अशा तऱ्हेने मी म्हणतो तसं जर या डोंगरावरून त्या डोंगरावरचं जे ट्रेकिंग आहे, जी डोंगर यात्रा आहे, ती करण्यासाठी सुद्धा हा खरं म्हणजे कोणताच काळ हे नाही, वय अगदी 70पर्यंतसुद्धा कोणी सुरू करू शकतं. ते माझ्या माहितीतले आहेत एक, त्यांनी नंतर त्याच्यावर पुस्तकं पण लिहिली. तर ते तर निवृत्त झाल्यावरच सुरू केलं त्यांनी, कारण त्यांना वेळच मिळत नव्हता, त्यांच्या डिफेन्समध्ये वगैरे कुठेतरी होते. ते म्हटले मला नाही त्यावेळी शक्य झालं, पण करू शकतो आपण. तसं 30-35 उत्तमच वय आहे. म्हणजे 40ला खरं म्हणजे आपण पूर्ण माणूस व्यवस्थित हे होतो, मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या आत्ताच्या काळात. तर अशा लोकांनी अर्थातच, म्हणजे माझी एक अशी धारणा आहे की आता पुन्हा तुम्ही तुमचं समोर ध्येय किंवा उद्दिष्ट ठरवलं पाहिजे. तुम्हाला एक चला टाईमपास म्हणून जायचं आहे का, जरूर कार काढा तुमच्याकडे असेल तर, मित्रमंडळींबरोबर जा पायथ्याला आणि वर जाऊन दुपारच्या वेळी पुण्यात किंवा काय तुमच्या घरी परत या. ती नंतर ही जी सुरुवात झाली सिंहगड वारकरी संघाची, ती बरीचशी अशीच आहे की लोकांना नाही वेळ, फक्त रविवारी वेळ आहे, पण तरी घरी कामं असतातच. मग चला सकाळी लवकर निघा 4 वाजता आणि 8 वाजता पुन्हा नाश्त्याला घरात, अशी बरीचशी मंडळी करायची. पण ते काही खरं ट्रेकिंग नाही, ते थोडंसं ॲथलेटिक पद्धतीचं झालं. पण तुम्हाला खरा जरा कसदार अनुभव घ्यायचा असेल तर निदान दिवसभर तरी तुम्ही डोंगरात जायला पाहिजे. आणि त्यासाठी आता कोर्सेस पण उपलब्ध आहेत. त्यामुळे सुरुवातीला तरी निश्चितच मी सांगेन की एखादा अनुभवी गाईड किंवा अनुभवी मित्र बघा, त्याच्याबरोबर जायला सुरुवात करा. आणि मग हळूहळू डोंगराच्या ज्या रेषा आहेत, डोंगरातलं जे वातावरण आहे आणि त्याचं जे शिखर आहे, त्याचं काय येणारे सगळे भौगोलिक प्रकृती कशी आहे, ही एकदा कळायला लागली की मग तुम्ही स्वतः अनुभव घ्यायला काही हरकत नाही.
आणि ते घेऊ शकता तुम्ही. सह्याद्रीत तर अतिशय सुरक्षित आहे, सोपं आहे सह्याद्रीत जाणं. म्हणजे आता बघा ना तुम्ही, सह्याद्री लोक अवघड अवघड म्हणतात, किल्ले अवघड अमुक तिथे राहतात लोक पायथ्याला. लोक म्हणतात अरे बापरे ऊन लागतं, अरे मग तिथे राहतात ना उन्हात. पावसाळ्यात तिथे त्या पावसाळ्यात 4-4 महिने सूर्य नसतो तेव्हा राहतात लोक. मग जिथे लोक राहतात पायथ्याला आणि भरपूर वस्ती आहे सगळीकडे, अगदी डोंगर धारा ज्या असतात तिथे धनगर लोक राहतात अनेक वर्ष, त्यांची गुरं असतात आणि अगदी लहान चिल्ली पिल्ली असतात, कशी ती वावरत असतात, काय साप बीप असं काही त्यांना वाटत नसतं. आपल्याला ती एक शहरी भागात राहिल्यामुळे थोडीशी, आपणही अर्थात पूर्वी ग्रामीण भागातच राहत होतो, ते तिथून इकडे आलो उठून अनेक कारणांनी, पण आपणही माणूसच आहोत शेवटी, निसर्गाचा भाग. एवढं लक्षात ठेवलं की कुठेही जाणं सह्याद्रीत तरी काय अवघड नाही. तुम्ही या पुस्तकात जे ट्रेक्स दिलेले आहेत, ज्या वाटा सांगितलेल्या आहेत, जे घाट सांगितलेले आहेत, ते चढण्याचा प्रयत्न आज मी पण करू शकतो असं तुमचं? निश्चितच. फक्त थोडासा अनुभव घेत हळूहळू, ज्याला अनुभवातनं शिक्षण म्हणतात, ही जर थोडंसं स्थिर बुद्धीने याच्याकडे, आणि ती 40ची सीला येते ती बुद्धी असं मला वाटतं. आणि आपापली क्षमता बघून, कारण जर आजार काही झाला असला तर उगाच काही उद्योग करण्याचा अर्थ नाही. आणि तुमची क्षमता तुम्ही वाढवत गेलात तर तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने त्या डोंगरांचा अनुभव घेऊ शकता. मी जे काय म्हणलं की किल्ल्यावर गेला, मग तिथे गेल्यावर तुम्हाला असं वाटलं की पलीकडे तो किल्ला दुसरा दिसतोय किंवा डोंगर दिसतोय. आणि महाराष्ट्रात असे जवळजवळ एक 10-15 किलोमीटरमध्ये भरपूर डोंगर आहेत, तर इकडून तिकडे जायचं का, जाऊ शकता. फक्त थोडीशी तिथे आसपास चौकशी केली, किंवा मी म्हटलं तसं माझं पुस्तक बघितलं, किंवा आता अनेक पुस्तकं पण प्रसिद्ध झालेली आहेत, त्यातून तुम्ही काही माहिती घेतलीत का मग तुम्हाला काही अनोळखी वाटणार नाही असं जायला. सहज शक्य आहे जाणं कोणालाही. काका, आपण मगाशी बोलताना आजकाल जे अपघात होतात की डोंगरांमध्ये गेल्यावरती पाय घसरून पडणं, किंवा मधमाशांचे पोळ्याला धक्का लागला त्याच्यामुळे पण काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तुम्ही पुस्तकात पण लिहिलं की काय करायला नको म्हणून. तर या अपघातांविषयी, जे होणारे अपघात आहेत, तर ते टाळण्यासाठी काय करायला नको ॲक्च्युली? आता बरेच काय झालं आहे की पुस्तकं वाचून किंवा काय फोटो बघून छान छान लोक जात आहेत डोंगरांमध्ये, पण डोंगर हे शेवटी एक निसर्गाचं एक अद्भुत जसं आहे तसं ते धोकादायक पण आहे. म्हणजे कुठल्याही अर्थात आपल्या उंबऱ्याबाहेर पडलो की आपल्या माणसाला धोका आहेच. रस्त्यावरही बघतोच आपण आणि काळजी घेतो ना, तर तशी काळजी अशी डोंगरात जाणाऱ्यांनी तर घ्यायलाच पाहिजे. तर त्यामुळे मी बऱ्याच वेळा सांगतो की पावसाळ्यात जाऊ नका असं. खरं म्हणजे पावसाळ्यात जेव्हा धुकट आणि हे असतं ते आपल्या शहरात सुद्धा असतं, छान दिसत असतं सगळं, निसर्ग सगळा छान असतो. शहराच्या जरा बाहेर गेला तरी छान निसर्ग असतो, तसंच तिकडे असतो. तो काही फार वेगळा भयंकर आहे असं नाही, पण ठीक आहे, जायचं तर जाऊ शकता. पण थोडीशी निश्चितच काळजी घ्यायलाच पाहिजे, कारण तुम्ही सुरक्षित ठिकाणाहून तुम्ही असुरक्षित ठिकाणी निश्चित जाता. असुरक्षित म्हणजे आपल्याला सवय नसते म्हणून. बरोबर. नवीन ठिकाणी पावसाळ्यात विशेषतः मी तर म्हणेन की जिथे तुम्ही आधी गेलेला, म्हणजे डोंगर यात्रेंनी सुद्धा मी म्हणेन अनुभवी, की जिथे तुम्ही आधी जी यात्रा केली आहे ती तुम्ही मग पावसाळ्यात जायला हरकत नाही. पण पूर्णतः नवीन ठिकाणी कुठल्याही पावसाळ्यातल्या डोंगर यात्रा करू नयेत, आणि कड्यातनं जिथे वाट आहे तिथे करू नयेत. हे तर अगदी निश्चितच आहे. म्हणजे सामान्य खरा सल्ला आहे हा, त्यात काही हे नाही. आता खरं जे ट्रेकिंग म्हणू किंवा डोंगरात हिल वॉकिंग जे आहे, तर त्याचं मूळ खरं जर बघितलं तर ते जिथे वाटा आहेत तिथून जा. स्थानिक लोकांनी स्थानिक लोकांच्या ज्या वाटा आहेत त्याच्यावरनं जा तुम्ही, आणि आनंद घ्या तुमचा. बरं, पायथ्याला गाव असेल तिथे विचारा की कुठे कसं जायचं काय, आणि एक ठराविक तुम्ही खरं ठरवून घ्यायला पाहिजे की आपली किती वेळ झाला की परत फिरायचं, किती वेळ, असं जे सगळं सामान्य हे आहे खरं म्हणजे ते नाही लोक पाळत आहेत.
की आता पाण्याचं तर आपण बघतोच, पाण्याचा प्रवाह खूप जोरदार असतो, तो आपल्याला झेपत नाही माणसाला. आणि माणूसा वाटतं सगळ्यात कमकुवत असेल पोहण्याच्या बाबतीत, तर त्यांनी तर हे धाडस करायलाच नाही पाहिजे. आणि विशेषतः जास्त तुम्ही अंतर कापलं असेल डोंगरात, तर तुमचं शरीर थोडंसं गरम झालेलं असतं. आणि मग बऱ्याच वेळा मी बघतो की गरम झालेलं शरीर एकदम अरे पाण्याचं टाकं दिसलं, पण ती बहुतेक कोकणातलं नाही पण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरची वर किल्ले तिथे टाकी असतात, ती खूप थंड असतं पाणी. तर त्याच्यात बरेच जण लगेचच उड्या मारतात. तुमचं शरीर थंड होऊ द्यायला पाहिजे. तिथल्या ह्याच्या सगळं जो परिसर आहे त्याच्याशी तुम्ही थोडंसं आधी शांत होऊ द्यायला पाहिजेत ना. आणि मग काय तुम्हाला आंघोळ करायची असेल तर खरं करूच नका आता तर. आणि पूर्वी काय फार लोक जायचीच नाहीत, पण समजा उतरायचं असेल तर काळजी घेऊन उतरायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा असं जे गरम झालेलं शरीर अचानक तिथे तुमचे स्नायू आखडतात. आणि जे मुख्यतः हे जे अपघात होत आहेत ते पाण्याचे, ते तसे आहेत. तुमचे स्नायू काम नाही करत आणि आखडतात, आणि मग पोहणारा पोहू शकत नाही. आणि या थंड पाण्यात तर टाकायचं हमखास तुम्हाला क्रॅम्प येणार. आणि श्रम झालेले असताना तर क्रॅम्प येतातच. नाही तुम्ही याच्यात केलं असं पाण्यात उडी तर नेहमीसुद्धा येतात. त्यामुळे पाणी पित राहणं हा जो एक नियम आहे साधा, थोडं थोडं पाणी पित राहणं, मीठ सरबत घेणं हाही आहेच. तर हे सगळ्या गोष्टी. आणि काय करू नये हे तर तुम्ही दिलंच आहे, हे गोष्टच तुम्ही दिलीच आहे. पण खुणांबद्दल पण तुम्ही जसं म्हटलं की स्थानिक लोकांच्या ज्या पायवाटा असतात किंवा त्याच्यात चालायला हवं, तर त्या कशा शोधायच्या, त्याच्या काय खुणा आहेत? म्हणजे तुम्ही सह्याद्रीतल्या जवळजवळ सगळ्या ट्रेकच्या जे नकाशांसह त्याच्या जवळजवळ त्याच्या खुणा काय आहेत, त्या रस्त्यांवर काय सापडेल तुम्हाला, या सगळ्या गोष्टींची डिटेल तुम्ही पुस्तकात दिलेली आहे. हे सगळे एवढ्या सगळ्या नोंदी आणि त्याच्यातनं पुस्तक लिहायचं, ही प्रोसेस कशी होती? माझं जेव्हा हे सुरुवात झालं तेव्हा एकतर गॅझेटियर्स उपलब्ध होती. ब्रिटिशांनी बारकाईने काही काही गोष्टी, त्याचा प्रभाव माझ्यावर होता. खूप काही गोष्टी लिहून ठेवल्यात, म्हणजे पानं फुलं झाडं सगळं, जिओलॉजी कशी आहे, काय व्यापार कसा, सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. 1880च्या गॅझेटमध्ये मिळतं आहे. आणि नंतर आपले हरीश कपाडियाजी, त्यांनी ट्रेक द सह्याद्रीज लिहिलेलं आहे इंग्लिशमधलं. त्यातसुद्धा खूप बारकावे आहेत. त्यांनी कशा काळजी घ्या, काय हे करा, त्यांनी ते पण दिलेलं आहे. त्यामुळे हे सगळं समोर होतं. पण त्या मानाने मराठीत हे उपलब्ध नव्हतं. म्हणजे ऐतिहासिक दृष्टीने होतं. डॉक्टर गहखऱ्यांनी हे जे सह्याद्रीतले 3 दुर्ग असं एक पुस्तक लिहिलं होतं, किंवा नुसतं सिंहगड असं पण लिहिलं होतं त्यांनी. नंतर भोर संस्थांनी काही ऐतिहासिक स्थलवर्णन त्यांच्या संस्थांमधलं असं एक पुस्तक नव्हतं, ते मासिक होतं, त्यात काही माहिती होती. तर असे नंतर प्रके घाणेकर त्यांनी साधं सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची फार छान पुस्तक होतं. त्यात तर ते सारख्या सूचनाच करतात, ते कारण गुरुजी होते शिकवणारे, त्यामुळे त्यांच्या सूचना पण ह्या लोकांनी वाचून पाळल्या पाहिजेत ना. आणि ऐतिहासिक माहिती पण ते लिहित असत त्या प्रत्येक गडाची. असं पण चांगले होते त्यांची ही पुस्तकं उपलब्ध. पण ट्रेकिंग म्हणून पुस्तक त्यावेळी मराठीत उपलब्ध नव्हतं. आणि म्हणून मला असं वाटलं की, आणि माझ्यावरच संस्कार हे जसे इतिहासाचे झाले. मी इतिहासातून मुख्यतः माझ्या बंधूंमुळे इतिहास मंडळात गेलो, आणि तिथे मला ही थोडीशी चिकित्सक दृष्टी मिळाली. आणि मग मी पुस्तकं तिथली चाळली, माहिती घ्यायची आणि मग जायचं. मग त्यावेळी एक बरं होतं की गाड्यांच्या काचांना काळं बिळं काही नसायचं लावलेलं, त्याच्यामुळे आतलं बाहेर दिसायचं, बाहेरनं आतलं दिसायचं सगळं. आणि एक सवय लागली की नकाशा बघावा, तिथे गेल्यावर कसा दिसतो नकाशातला भाग हे कळायला लागलं. म्हणजे ती एक आनंद वाटायला लागला त्याच्यातला. आणि मग असं वाटलं की मग हे पुस्तकात आलं पाहिजे, आणि लोकांपर्यंत हे पुस्तक डोंगरयात्राची जी निर्मिती झाली ती आणखीन एका वेगळ्याने झाली. म्हणजे त्यावेळी माउंटेनिअरिंग होऊन बरेच वर्ष तशी लोटली होती, 30-एक वर्ष लोटली होती. सह्याद्रीत खूप जणं हिंडत होते त्यावेळी, म्हणजे माउंटेनिअरिंग डोळ्यासमोर ठेवून. ट्रेकर्सची जमात त्यामाने कमी होती त्यावेळी. आणि मग त्यांनी पण मराठीत सांगतो ना, सगळं हे बहुतेक
उच्चभ्रू लेवलला चालल्यामुळे मुंबईतल्या आणि इंग्लिश भाषा हेच त्यावेळचं जास्त प्रचलित होती. आणि मराठीत आल्यामुळे याच्यात त्याचे शब्द हां, पण म्हणजे तर मग त्यामुळे डोंगराला पण माथा असतो, नाक बरोबर. असतं, खांदा असतो, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पण कळल्या आणि याच्यात. म्हणून मग मला वाटलं की, आणि दुसरं असं की हे इतिहासातले गड आहेत, आता ते ठिकठिकाणी अनेक ठिकाणी आहेत, मग ते एका काही विशिष्ट त्याला बांधून किंवा काहीतरी त्याची बांधणी करून आपल्याला काही निर्माण करता येतं का ट्रेकिंगच्या दृष्टीने. कारण माझ्या डोळ्यासमोर माउंटेनिअरिंग होतं. तर तुम्ही बघाल ह्या पुस्तकात की मी इतिहासावर काही फार भर दिलेला नाही. म्हणजे ही डोंगर यात्रा आणि त्यावेळी पण होतंच, गडांवर जायचे लोक त्याला त्यावेळी हाईक म्हणत, आता त्याचं ट्रेकिंग जास्त म्हणत, पण त्यावेळी हाईक म्हणत असतो आम्ही. 1 दिवसाच्या हाईक, 2 दिवसाच्या हाईक असं. आणि त्यात जायचे लोक आणि परत यायचे. पण त्याचा मुख्य अनुभव हा हिमालयात जाण्यासाठी व्हायचा. कारण शारीरिक क्षमता आहे तिथे, राहायचं कसं, डोंगरात वावरायचं कसं, हे सगळं त्यात शिकायला मिळायचं. आणि मग त्याचा हिमालयात चांगला उपयोग व्हायचा. हिमालय हा खूपच सह्याद्रीपेक्षा वेगळा पर्वत आहे, हे अजून आहे गोष्ट वेगळी ती. पण त्यामुळे मला सुचलं की अरे माउंटेनिअरिंगबद्दलसुद्धा महाराष्ट्रात किंवा नवीन जी पिढी येते त्यांच्यापर्यंत हे पोचायला पाहिजे काहीतरी. तर म्हणून मी ही निर्मिती केली की डोंगर यात्रा, त्याच्यातून तुम्ही माउंटेनिअरिंगकडे कसं वळाल ह्या दृष्टीने ह्याची गरज. आणि मग हे जे गड किल्ले आहेत महाराष्ट्रातले, त्याचा इतिहास तर झालाच आहे, चांगला इतिहास आहे, त्याचं भूगोल आहे, इतर वनस्पती अनेक प्रकारे त्याच्याकडे बघता येईल. पण मी त्यावेळी ठरवलं की आपण याच्याकडे माउंटेनिअरिंग या दृष्टीने बघू. आणि मग तुम्ही हे पुस्तक वाचून पुढे तुम्ही काय करू शकाल हे पण त्यात दिलेलं आहे शेवटी. आणि इथे सरावही होईल तुमचा आणि तुमची दृष्टी हिमालयातल्या माउंटेनिअरिंगकडे वळेल. मग त्या दृष्टीने याची सगळी ती रचना केली आहे. पण तुम्ही हे लिहित असताना किंवा याच्यानंतरचं तुमचं एक पुस्तक होतं की डोंगर यात्रा करताना दिसलेल्या दुर्गवस्तू. आणि आत्ता पण तुम्ही जसं म्हटलं की दुर्ग हे सह्याद्री म्हणजे दुर्ग, बरोबर आहे. तर त्या दुर्गांमध्ये नेमकं आता बरेचसे लोक दुर्ग बघायला जातात किंवा तिथे ट्रेकिंग करायला, तुम्ही असं म्हटलं तसं, तर तिथे तुम्हाला काय दिसलं त्या दुर्गांमध्ये? तुम्ही आत्ता जसं म्हटलं की इतिहासाचं थोडंसं त्यात एवढा म्हणजे संदर्भ नाही आहे, तुम्हाला त्या दुर्गांमध्ये काय दिसलं? ते तर माझी जी सुरुवातीची आवड ही इतिहासातूनच निर्माण झाली, या किल्ल्यांकडे जाण्याची, दुर्गांकडे जायची. त्यावेळी असं होतं की संशोधक जे होते ते वयाने मोठे झाले होते आणि कागदपत्रांचा आणि ह्याचा अभ्यास त्यांचा जबर असायचा. त्यावेळी हळूहळू बऱ्यापैकी ग्रंथालयं सजायला लागली ती किंवा साधनं निर्माण व्हायला लागली ती. आणि मराठ्यांच्या इतिहासाविषयी जागरूकता पण निर्माण व्हायला लागली ती. गोनी दांडेकर आणि बाबासाहेब पुरंदरे ही जी 2 थोर व्यक्तिमत्व लाभली आपल्याला, त्यांनी इतिहास आणि इतिहासाच्या मागचं सगळं समाज याची छान सांगड घातलेली आहे दोघांनी. आणि ते सगळं माणसासमोर, महाराष्ट्रातल्या मराठ्यांसमोर आणलं की अरे हा तुमचा हा वैभवशाली इतिहास जिथे घडला ते हे सगळे दुर्ग. आणि दुसरं म्हणजे तिथे अजून फार ढवळवलं नाही सगळं काही कोणी, म्हणजे बिल्डिंगा झालेल्या नाही आहेत, रस्ते झालेले नाही आहेत. तर तुम्हाला तिथे गेल्यावर आपण त्या काळात आहोत असा अनुभव मिळेल. आणि खरंच त्यावेळी तो मिळत होता. माझे भाऊ रमाकांत हे सहली काढायचे की लोकांनी तिथे जावं. आणि त्यावेळी ते इतिहासप्रेमी असल्यामुळे ऐतिहासिक साधनातनं ह्याचे कसे उल्लेख आलेत हे तिथे जाऊन ते लोकांना समजवायचे. नाहीतर ठीक आहे, बाजीप्रभूंनी काय लढाई केली, अमुक केलं, शिवाजी महाराज पन्हाळ्याहून विशाळगड गेले, कसं, कशावरनं, हा प्रश्न लोकांना पडायला लागला. शिवचरित्र ऐकलेलं, तर ते सगळं कसं, तर हे इतिहास मंडळात आहे, ती अशी पुस्तकं आहेत. हे जेव्हा लोकांना तिथे गेल्यावर कळतं तेव्हा त्यांचा इकडे हे वळतो, असं ते झालं. आणि म्हणून मग मी जेव्हा सुरुवात केली गडांवर जायला, म्हणजे आता खरं सुरुवात माझी मी म्हटलं तसं इतिहासावरूनच झाली. तर 1973 साली माझ्या असं लक्षात आलं की आपण जर हे पुस्तक करायचं ठरलं माउंटेनिअरिंग या दृष्टीने, तर ती एकदा नाशिकला गेलं, धोडप बघितलं, परत आलं होतं. एवढा खर्च करून पुन्हा धोडपच्या इथे जायचं का, शेजारचा विखारा बघायला, सप्तशृंगी बघायला, म्हणजे त्या काळी तरी परवडत नव्हतं. नंतर काय ते हे आहेत बरं का आपले डॉक्टर घैसास, ते
त्यांचं व्यवसाय सांभाळून त्यांनी 150 किल्ले असे बघितले की रात्री क्लिनिक संपलं 10 वाजता की स्कूटरला किक मारायची आणि जायचे असे लांब 100 किलोमीटर 200 किलोमीटर आणि किल्ला बघून परत कारण त्यांना हे तर सांभाळायचे होते पेशंट. त्यांचं ते एक विशेष आहे खरंच. आता ते दिवंगत आहेत पण खरंच विशेष आहे त्यांना. तर तुम्ही याच्यात दिलेत म्हणजे संदर्भ या पुस्तकात डोंगर यात्रेत दिसलेले दुर्गवास्तू की ऐतिहासिक संदर्भ प्रत्येक किल्ल्याचे काय काय आहे, कुठे आलेलं आहे त्याचं हे ते संदर्भ पण दिले आहेत. तर कसं वाटतं म्हणजे एखाद्या किल्ल्यावरती इथे शिवाजी महाराज एक रात्र झोपून गेले होते, त्या किल्ल्यावर आपण आज हायकिंग करतोय. बरोबर. त्याच दृष्टीने हे दुर्गवास्तू मी पुस्तक मी बरेच दिवस ते वाचनात ठेवलं होतं की कारण डोंगरातल्या वाटा साधारण तशा राहतात पण दुर्गांवरच्या ज्या वास्तू आहेत त्या जसजसं तुम्ही जायला लागाल तसं तशा त्या उजेडात पण आलेल्या. कारण जसजसे अभ्यासक जास्त वाढले तर ते मग चिकित्सक दृष्टीने बघायला लागले किंवा तिथली काही माहिती पण बऱ्याच ठिकाणी मिळायला लागली किंवा नवीन डोंगरांविषयी नवीन दुर्ग होता इथे किल्ला होता हे पण माहिती लोकांना काही काही वेळा नव्हतं. अनेक अजून ज्या याद्या आहेत ह्याच्यातल्या त्यातले कळत नाही आहेत अजून हे दुर्ग कुठे आहेत ते. त्यावेळी कदाचित वेगळी नावं झाली असतील आणि आता नवीन झाली असंही असेल. तर त्यामुळे मी प्रत्येक वेळी गेलो मूळ माझा तो गाभा असल्यामुळे जरी मी डोंगर यात्रेच्या दृष्टीने किंवा माउंटेनरिंगच्या हिल वॉकिंग या दृष्टीने ते डोंगरांकडे नंतर बघितलं जास्त 1973 की आता सगळे डोंगर पालथे घालायचे. मग ते जेव्हा ठरवलं तेव्हा हे पण ठरवलं की आता ह्याचा आराखडे काढायचे कारण मी मंडळाचा सभासद आणि बंधू म्हणजे काय त्यात कोळून पेलेले सगळं. तर त्यांनी दाखवलं बघा ब्रिटिशांनी कसे नकाशे काढलेत. मग आपण आपल्याकडे कुठे आहेत पेशव्यांनी काढलेले नकाशे पण आहेत, औरंगजेबाने पण नकाशे काढले होते पण ते मिळत नाहीत. तर पेशव्यांनी काढलेले नकाशे आहेत त्यात मोडी लिपीत नावं वगैरे आहेत. तर ह्याच्यामुळे मला लक्षात आलं की अरे आपणही काहीतरी करायला पाहिजे याच्यात मग भाग जा आपण एवढे इतिहासाचे प्रेमी म्हणतो. तर म्हणून माझ्या लक्षात आलं की मग हे असं म्हणजे दरवेळी मी जाऊन एकाच अर्थात दृष्टिक्त आहे सगळे ते सगळे ते आराखडे करायचो. साधारण लक्षात यायचं उत्तर दक्षिण वगैरे हे आणि घरी आल्यावर त्याच्यातनं दुरुस्त्या करून तो फायनल करायचो. असे ढीग साठत गेले माझे. जसं आता 1973 पहिला गड बघितला तोही कुठल्याही साधनात नव्हता लक्षात आलेला. तर तो एका ब्रिटिश नकाशात सापडला होता. त्याचं स्पेलिंग आहे मृगाळ असं काहीतरी झालेलं मुगाळ वगैरे असं MUGAD. पण तो रमाकांत बाळांदे माझे बंधू त्यांनी तो शोधला. ते म्हणले हे काहीतरी दिसतं इथे. म्हटलं ठीक आहे इथून सुरुवात करू. मे महिना होता कहर उन्हाचा पण मी आणि बरं असं त्यावेळी चटकन कोणी यायला तयार नाही व्हायचे. मेमध्ये तर नाहीच नाही हो कुठलं ऊन काय ते. मी मग असे म्हटलं तसं राहतात तिथे पायथ्याला 4 लोक सहज राहतात. आणि मग तो आमचा एक आला होता मित्र परशुराम अभ्यंकर तो शिक्षकी पेशातला त्यामुळे त्याला जरा आवडलं हे असं. गेलो मग तो निघाला. ते म्हणले आहे की इथे किल्ला. हां ते म्हणलं अरे बघा म्हणजे हे बघा त्याला ते मृगगड मग त्यांनी सांगितलं मृगगड नाव सांगितलं. म्हटलं अरे बा बरोबर आहे म्हणजे ते इंग्लिश लोकांनी चुकलं काहीतरी. तो बघा छोटेखानी किल्ला होता आणि त्याचवेळी मग तो एक घाट पण चढून मी वर आलो. म्हणजे ते एक मी नंतर ठरवलं की सह्याद्रीच्या जवळचे आहेत ते मग घाट पण करायचे त्यावेळी. असं ते जमून गेलं त्यावेळी. तुम्ही अजून त्याच्यात हे पण दिलेलं आहे की अजूनही असे काही किल्ले आहेत की ज्यांचं गॅझेटमध्ये नाव आहे पण ते ॲक्च्युअल कुठे किल्ले सापडलेलेच नाही अजूनपर्यंत. असं आता कोणाला ट्रेजर हंटसाठी निघायचं असेल तर स्कोप आहे लोकांना. आहे स्कोप आहे. तर ते त्यावेळी सगळं हे वाचनात ठेवलं नंतर म्हटलं पुन्हा एकदा जाऊन बघायला पाहिजे. इतिहास आहे उगाच हे नको किंवा अजून काही वास्तू. तर तोरण्याला मी जवळ 2 वर्ष जात होतो दुर्ग तोरणा लिहिण्यापूर्वी. त्यामुळे ते झालं खूप वास्तू उघडकीस आल्या आणि आसपासच्या राहळ्यातल्या काही गोष्टी उघडकीस आल्या. तर अशा गोष्टी आहेत अजून. म्हणजे आता पेशवे दप्तर आहे तिथे कितीतरी मराठी मोडीत कागदपत्र आहेत की ज्याचं अजून उलगडा होऊ शकेल त्याचं जर लिप्यांतर केलं. तर हा रत्नागिरीचा त्याला डोंगर म्हणत. तर त्याचं कैलासगड हे नाव एका अशा कागदपत्रातल्या प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रातनं पण लोकांपर्यंत नव्हतं पोचलेलं. आणि ते प्रसिद्ध कशात झालेलं तर मुळशी सत्याग्रह झालं त्याचं पुस्तक एक निघालं होतं आणि ते जोशी म्हणून होते शन्ना जोशी ते ना इतिहासाचं हे म्हणजे आपले सेनापती बापट त्या वेगळ्या दृष्टीने बघत होते आणि हे
त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघत होते. त्यांना ते म्हणले, हे जर आपल्याला काही आंदोलन करायचं असेल तर तुम्ही ब्रिटिश म्हणतील तुम्ही कोण, मग हे आम्ही असे इथे आहोत, तुम्ही काय नाही सांगता, हे घ्या कागद. आमच्या लोकांनी इथे लढलेत आणि तर खरंच आहे ते ढमाले आणि बलकवळे असे तिकडे हे झालेले आहेत लढाया. आणि त्यात तो कैलासगड उल्लेख आहे त्या रत्ना याचा. आणि कैलासगड का ते पण नंतर कळलं 2 वेळा गेल्यावर. पण पहिल्या वेळी काय वाटाडे यायला तयारच नाहीत, घुसलो आम्ही काहीतरी करून. पण तो गड हे निश्चित साबित झालं की हां आहे बाबा गड. म्हणजे गडाच्या मुख्य खूण काय, तटबंदी पाहिजे आणि त्याच्यावर काही ठिकाणी पायऱ्या किंवा अशी काही हे पाहिजेत. आणि गड देवता साधारणपणे असते, तर ती खाली पण असते आणि वर पण असते बऱ्याच वेळा. आणि खालच्या लोकांमध्ये त्याला गड म्हणण्याची प्रथा असायला पाहिजे. असे काही 4-5 निकष आपण लावू शकतो. पण फक्त पाण्याचे टाके आहेत आणि देऊळे असं नाही. त्यामुळे मग आणि ऐतिहासिक कागदात आलेले उल्लेख तसा हा कैलासगड आम्हाला मिळाला त्यावेळी. आणि दुसऱ्या वेळी गेलं तेव्हा शिवलिंग मिळालं. म्हणजे तर निश्चितच झालं ना की कैलास त्याच्यावर स्थापलेलं आहे शिवलिंग असं. किंवा ते तुम्ही आसपासच्या लोकांशी भेटणं बोलणं, एकतर तुम्ही त्या परिसराशी जवळचे वाटतात, त्या लोकांनाही वाटतात ते बोलले की, तेही खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे अपघात होण्याचं जे मुख्य कारण ते आहे की तुम्ही तिथल्या लोकांशी बोलतच नाही. भेटायला पाहिजे त्या लोकांना आणि मग पुढे जायला पाहिजे ना. 4 गोष्टी त्यांच्याकडनं कळतात. तुम्हाला जर त्यांना नसेल बरोबर घेऊन जायचं, हल्ली आता खूप चांगले व्यावसायिक चांगले तयार झालेत, त्यांना घेऊन जा. जर तुम्ही नवीन असाल तर निश्चितच. पण नसेल समजा घेऊन जायचं तर स्वतः जा. पण मग अशी सांगितलं अशी ती काळजी, परत यायचं, काही गरज नाही, तुम्ही इथं डोंगर तसेच राहणार आहेत. आणि हे बघा, तिथल्या लोकांशी बोललात तर ते सांगतील कुठे. आता येऊन मधमाशांचं सुद्धा त्या लोकांना माहीत असतं, कुठे मधमाशांचं काळजी घ्यायला पाहिजे काय ते फार वाढले जातात. आणि सर तुम्ही आत्ता असं म्हटलं की हे जे छोटे छोटे गड किल्ले आहेत, तर इथे पण म्हणजे अगदी शिवछत्रपतीच त्या किल्ल्यावरती आलेले असले पाहिजे असं नाही. पण आत्ता तुम्ही 1-2 नावं घेतले, आपले इथलेच लोकांचे पूर्वज तिथे लढलेले आहेत किंवा तिथे त्यांचं वास्तव्य होतं, तर त्या गडाचं पावित्र्य आहे. आणि आपण मगाशी बोललो होतो की या विषयावरला जास्त हे नको करायला, पण त्या गड किल्ल्यांवरती जाऊन आज जे काही गैरप्रकार होतात आहे त्याच्यावरती तुमच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी भाष्य करायला हवं असं मला तरी वाटतं. नाही, बरोबर आहे. आता काय झालं, परिस्थिती तशी बदलली कशी की स्थानिक लोकांना पण आता फारसं महत्त्व त्याचं राहिलेलं नाही. कारण पूर्वी ते लोक त्या गडाशी म्हणजे कोणी तिथले त्यांचे पूर्वज हवालदार असतील, काही कामकरी असतील, किंवा लोकांना निसर्गाच्या दृष्टीने पण गडांचा बराच उपयोग होत होता. ते लोक जात होते, गवत कापायला जात असतील, अशा काही गोष्टी होत्या. काही जणांचे हे तर तिथे राहत पण होते. राजगडावर तो भिकोले धनगर म्हणून होता, तो राहायचा. तर असं पूर्वी राबता म्हणतात त्याला, तर तो होता लोकांचा. पण हळूहळू जसे शहरं जवळ आली ह्याच्या आणि शहरातले लोक जास्तीत जास्त जायला लागले, चांगली गोष्ट होती खरं म्हणजे. पण ती लोकांनी नाही खरी केली. त्यांनी त्या लोकांशी संपर्कात राहून, ते लोक तिथले आहेत, त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी थोडंसं त्यांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांच्याशी असं ते थोडं ठेवायला पाहिजे होतं. पण ते दुर्दैवाने नाही झालेलं. त्यामुळे खरं प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण त्या लोकांपर्यंत अजूनही जरी ते आता तिथे जात नसले तरी त्यांच्याबद्दल पावित्र्याची भावना आहे निश्चित. आणि त्यांच्या देवता होत्या ना तिथे. आता ते बऱ्याचशा देवता खाली आल्यानंतर, पण निश्चितच गरजेचं आहे. आणि म्हणून दुर्गवास्तूत पण लक्षात आलं तुमच्या की तिथे मी असे सगळे विभाग केलेत त्याचे की देवता कोणत्या आहेत तिथे. कारण आपण बघतो की माणूस बहुतेक नष्ट होतो 100 वर्षात, आठवणीत नसो जातो. तुम्ही जर ते लिहून नाही ठेवलं काही तर साधारण 20 वर्षांनी एक पिढी बदलते. नाही, आपल्या पणजोबा आपल्याला साधारण माहीत नसतात आणि आजी तर नाहीच, म्हणजे कारण आपल्याकडे ते पैतृक हे जास्त आहे. तर ते जर आता नाही लिहून ठेवलं हे कोणी असं तर विसरून जातो. पण त्या लोकांमध्ये देवता मात्र कायम राहतात, कारण त्यांचे उत्सव काही वेळा चालू असतात, तर यात्रा चालू असतात. आणि त्यामुळे त्याला सहसा कोणी हात लावत नाहीत ते. हां, त्याला आता ते दुर्दैवाने आत्ताच्या याच्याप्रमाणे भव्य दिव्य करून मोकळे होत आहेत लोक. तिथे नुकसानच करत आहेत, सांस्कृतिक पण आणि नैसर्गिक पण आणि ऐतिहासिक पण.
येस सर. तुम्ही इतके सह्याद्रीमध्ये सगळीकडे भटकंती केली, म्हणजे अगदी गुजरात बॉर्डरपासून ते कर्नाटक गोवा बॉर्डरपर्यंत. हिमालयात पहिल्यांदा कधी गेला होतात? सह्याद्रीत जसं मी सुरुवात केली की आता हे सगळे गड बरेचसे पालथे घालून आपण परिपूर्ण काही चित्र निर्माण करू शकतो का हे बघावं, आणि नवीन काही गड आपल्याला सापडतात का ऐतिहासिकदृष्ट्या, असा एक विचार होता तो सुरुवातीला. पण नंतर नंतर असं लक्षात आलं की बरेच गड आता दुर्गम आहेत खूप. आता हे अलंकुलंग मदनवर कळसुबेरांगवर आहे ना, ती खूप दुर्गम आहे. आणि त्यावेळी मुंबईकर आणि काही अगदी मोजके लोक जायचे. ते बरेचसे त्यातले रॉक क्लाइम्बिंगमध्ये एक्सपर्ट होते वगैरे असे होते. कारण पूर्वीच्या ज्या वाटा होत्या त्या तोडलेल्या, त्यामुळे ते अवघड झालेलं. नाही तर पुन्हा मी म्हणतो तसंच ते लोकांच्या याच्यातले होते. जेव्हा पेशवे राज्य होतं तेव्हाही तिथे काही गोष्टी चालायच्या, म्हणजे ताब्यात होते, तिथे काही खर्च होत असतील सगळं. म्हणजे असं काही ते काही दुर्गम म्हणजे अगदी दुर्गम नाही म्हणता येत. तर तेव्हा मला जाणवलं की आता आपण जर स्वयंपूर्ण स्वावलंबी जर डोंगरात राहायचं असेल तर शिकायला पाहिजे काहीतरी. मग ते डॉक्टर पटवर्धन, उषाताई बागे हे मदतीला आले. त्यांनी ते कोर्सेस केले आणि डॉक्टर पटवर्धन तर यातले तज्ज्ञच. ते सगळ्यांना सांगायचेच तुम्ही बेसिक कोर्स करायलाच पाहिजे. त्याप्रमाणे मला त्यांनी सांगितलं. मग मी नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिंग उत्तर काशीचा बेसिक कोर्स केला. त्याचं उद्दिष्टच हे आहे की हिमालयाचं इंट्रोडक्शन, हिमालयात कसं वावरायचं, कसं राहायचं, हिमालयातले धोके काय आहे. कारण हिमालय आणि सह्याद्री याच्यात खूपच फरक आहे, म्हणजे उंची आणि हवामान सर्वच दृष्टीने. आणि म्हणजे एकच सांगायचं झालं तर सिंहगडला आपण 1 तासाभरात, जे आत्ताचे ॲथलेट्स तर 25-30 मिनटात पोचतात वर. आपण ट्रेकिंगच्या दृष्टीने धरू 1.5 तास घेऊ आपण, अगदी छान बघत व्यवस्थित, पण पोचतो आपण सिंहगडावर. हिमालयाच्या बाबतीत काय होतं की तुम्ही 1 तास चढला, पुढचा तास चढला, त्याचा पुढला तास चढला तरी काही माथा येत नाही. त्याच्या पुढे पुन्हा हिमालय राहतोच. ही त्याची जी काही गंमत आहे किंवा अवाढव्यपणा. सह्याद्री भव्य आहे, राकट रौद्र आहे, सगळं ठीक आहे, पण तो त्याच्यापुढे अगदीच 1800 मीटर आणि तिथे 5-8 हजार मीटरपर्यंत. आणि त्याचं जे काय विस्तार आहे आणि प्रचंड, तो भारीच आहे खूप. आणि त्यामुळे त्याच्यात खूप वैविध्य जसं आहे तसं राहणं हे खूप खडतर आहे. मी मग सांगितलं असं डोंगरात पण दिलं आहे तुम्हाला, काय तंबू, स्लिपिंग बॅग अशी कुठल्याही गरज नाही. म्हणजे मी तर सुरुवातीला सुद्धा चप्पल घालून गेलेलो आहे साध्या, रायगडला जाताना सुद्धा. त्यामुळे कसंही तुम्ही माणूस तिथे राहू शकतो. आणि तसं हिमालयात नाही. हिमालयात तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक तयारी करूनच जायला पाहिजे. तर ते मुख्यतः मी त्या ह्याच्यासाठी गेलो, सह्याद्रीतल्या ह्याच्यासाठी, की आपल्याला तयारी कळेल कशी पाहिजे. आत्मनिर्भर जो आता शब्द आहे तसं आपण जर सह्याद्रीत हिंडायचं असेल तर. आणि पण कोर्स झाल्यावर माझं एकदम हेच पालटलं आणि लक्षात आलं की काय धोका कसा ओळखायचा. आणि मुख्यतः धोका आहे, मग आता पळून जायचं का, तर नाही, ते त्याच्यावर मात करण्यासाठी काय करता येईल ते हे सगळं शिकायला मिळतं त्यात. आणि विशेषतः हिमालयातलं पण, म्हणजे असं दोन्ही त्याचा फायदा. आणि तो कोर्स करून राहिल्यावर लगेचच मी तो कोर्स मार्चमध्ये केला ना, डिसेंबरमध्ये ते 7 पहाड केले आम्ही चौघांनीच फक्त. त्यात मीच फक्त एक प्रशिक्षित होतो, बाकी प्रशिक्षित नव्हते कोणी. पण सह्याद्रीत खूप हिंडलेले होते, म्हणजे दोर कसा वापरायचा हे मलाच माहिती. पण यांच्याकडनं मी तयारी करून घेतली ती सगळी त्यापुरती, आणि खूप उपयोग छान झाला या माझ्या कोर्सचा. मजा आली खूप. त्याच्यावरती हिमालयावरती 2 पुस्तकं लिहिली. पण नंतर असं वाटलं की म्हणजे मग ते बघितल्यावर असं वाटलं की आता पुढे जायला पाहिजे. हिमालय तसंच आहे, सह्याद्रीचं जसं तसंच आहे की या डोंगरावरून गेलं की तो डोंगर जायचा वाटतो सह्याद्रीत, तसंच हिमालयाचं आहे की एक शिखर बघितलं की पलीकडे काय अजून, असं करण्याची. मग ती पण एक आम्ही एकमेकांच्या संगतीने म्हटलं आता आपण संस्था स्थापन करूया. मग 1982 साली गिरीप्रेमी संघ स्थापन केला आम्ही. त्यात मात्र हे सगळ्यांचं शिक्षण झालेलं होतं, प्रशिक्षण. आणि मग कारण
तेव्हा जरी स्थिरता आली होती, खूप अनेक जण मोहिमा जात होत्या. पुण्यात 2-3 संस्था होत्या, मुंबईत 10-12 संस्था होत्या आणि त्यांच्या माउंटेनरिंग 1966ला पहिली महाराष्ट्रातनं माउंटेनरिंग मोहीम झाली आणि पुण्यातनं सुदर्शन मोहिमेत त्यानंतर 5 वर्षांनी. तर अशा मोहिमा जात होत्या आणि 10-12, 15-20 असे जण जायचे त्याच्याबरोबर. पण मी जेव्हा डॉक्टर बाबूकाकांच्याकडची काही पुस्तकं बघितली आणि ठाण्याला आमचं एक उषा पागेंचे मित्र आहेत शशी रानडे, त्यांच्याकडे अफाट खजिना पुस्तकांचा. म्हटलं एवढं वाङ्मय ह्या माउंटेनिंगवर आहे, आपण काहीच नाही आहोत. पण त्यातलं जेव्हा काही वर्णनं वाचली तेव्हा लक्षात आलं की अरे आपण फारच कमी आहोत भारतीय. तर मग असं का, असा विचार करता मग लक्षात आलं की त्यांच्या पद्धतीने जर तुम्हाला करायचं तर प्रॅक्टिस पाहिजे, खूप चांगली इक्विपमेंट चांगली पाहिजेत, ती गोळा करायला पाहिजेत. मग आम्ही संस्था त्यासाठी स्थापन केली आणि मग ते एक उद्दिष्ट ठेवून गिरीप्रेमी स्थापन झालेली आहे. पहिल्यापासूनच ठरवलं होतं, कारण त्यावेळी थोडी ह्याची सुरुवात झाली होती व्यावसायिकीकरणाची, की आपण घेऊन जाऊ लोकांना आणि त्याप्रमाणे लोक घेऊन जायला सुरुवात केली होती. सिंहगड ते रायगड असं लोक घेऊन जात होते. तेव्हा एक संस्था जात होती. हिमालयात ट्रेक्स निर्माण झाले होते. सुरुवातीला अर्थात काही चांगलंच होतं ते, अनेकांना त्याचा फायदा मिळाला. किंवा तुम्ही मगाशी म्हटलं तसं की 40व्या वर्षी असं होऊ शकतं की स्वतंत्रपणे जाण्याची आपली काही हिंमत नाही, तर अशांबरोबर निश्चित जावं त्यांनी, प्रश्नच नाही. सुरक्षित वातावरण, किंवा पूर्वी स्त्रियांना मुलींना तेवढं सुरक्षित नव्हतं, खरं म्हणजे होतं. ग्रामीण भागात कधी उषा पागे आणि काय आमच्यावर असायच्या महिला, कधी अडचण आलेली नाही. आताच उलट तर ते जाऊ दे तो विषय. तर ते सुरक्षित आता कोणालाच नाही खरं म्हणजे राहिलेलं. पण असं ते लक्षात आलं की मग काय करायचं. मग आम्ही स्वतःच्याच ठरवून आम्ही काही मोहिमा ठरवल्या की ह्याच्यातनं आपल्याला जसं डोंगरात राहाय की स्टेप बाय स्टेप, एक टप्पा झाला की रॉक क्लाइम्बिंग, पुढचा टप्पा बर्फारोहण, तसं आपल्याला गिरीप्रेमीत काही करता येईल का. मग सुरुवातीला छोटं शिखर घेतलं लेवपारगेल, म्हणजे उंचीनी मोठं पण त्याला फार तांत्रिक नाही. समिटला जाताना मात्र अवघड होतं सगळं भाग. तर त्यामुळे आमच्यातले 8 जणातले पुन्हा 4 जणच जाऊ शकले त्यात वरती. तर असं आणि बरोबर तिथला गाईड घेऊन वगैरे व्यवस्थित आम्ही हे केलं. लेवपारगेल हे पहिलं शिखर आहे गिरीप्रेमीचं, 1982 साली. परवा पागे, हिरेमठ असे सगळे 4 जण ते चढले. गिरीप्रेमींनी पुढे जाऊन एव्हरेस्ट पण नंतर मग जसजसा तो अनुभव यायला लागला की आपण पाश्चात्यांच्या जवळ कसं पोचायचं याचे मग बरेच आमचे चर्चा व्हायच्या, आडाखे. आणि त्या दृष्टीने मग 1992 साली खूप चांगलं झालं गिरीप्रेमीकडनं, की गाईड नाही, शेर्पा नाही आणि सतोपंथ नावाचं एक शिखर आहे अवघड, ते शिखर आपल्या गिरीप्रेमीच्या शिलेदारांनी चढून दाखवलं आणि पूर्णतः स्वतःच्या बळावर. त्यात एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण स्वतः होते त्यावेळी. आणि त्याला मुख्य कारण म्हणजे रॉक क्लाइम्बिंग. मी ह्याच्यातला जो टप्पा दिला आहे की जर तुम्हाला हिमालयातलं माउंटेनरिंग चांगलं करायचं असेल तर सह्याद्रीतलं रॉक क्लाइम्बिंग हे खूप उपयोगी आहे. नुसतं या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जा किंवा नुसतंच किल्ल्यावर जाऊन खाली या काही नाही उपयोगी. म्हणजे अल्टिट्यूडच्या दृष्टीने तर नाहीच त्याचा उपयोग, पण क्षमतेच्या दृष्टीने पण नाही. रॉक क्लाइम्बिंग जो करेल, आणि ते आपले उमेश झिरपे यांनी चांगलं ओळखलं आणि त्यांनी मग लोकांना असं मार्गदर्शन चांगलं केलं. मेंटॉरशिप ती तेव्हापासून त्यांच्या डोक्यात आहे. त्यांनी ते असं रॉक क्लाइंबर्स चांगले तयार केले आणि ते सतोपन शिखर झालं ना 1992ला. तो पहिली चढाई आहे भारतीयांकडनं इतक्या अवघड शिखराची. त्याच्या आधी अँड्रो रॉश म्हणून जो जर्मन होता त्यांनी क्लाइंब केलं होतं आणि भारतीयांनी कोणीच क्लाइंब केलं नाही. आर्मीनी पण नव्हतं. म्हणजे आमच्यानंतर लगेचच त्यामुळे आर्मीनी मग ते हे केलं. कुठे आहे हे शिखर? हे गंगोत्री जवळ आहे, गंगोत्री हिमालय. चीन बॉर्डर नाही, चीन बॉर्डरला लेवपारगेल चीन बॉर्डरला आहे. आम्ही गेलो होतो ते, म्हणजे ते सिमल्याहून पुढे गेल्यावर. हे गंगोत्री थोडंसं आत आहे पण त्याच्या जवळपास येते. म्हणजे नंतर गंगोत्रीकडे जाताना जो भाग आहे हर्सिल म्हणून, तिथपर्यंत चिनी सैन्य येऊन गेलं होतं. पण तो पुढचा भाग नंतर रिमोट आहे, तसा
आपल्या ताब्यात आहे भरपूर. तर गिरीप्रेमी संस्थेशी कोणाला जोडायचं असेल तर त्यांनी आणि स्पेशली लहान मुलांसाठी पण बरंच तुम्ही काम करताय, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली. बरोबर आहे. तर झालं असं की मग हे बऱ्यापैकी आम्ही करू शकलो. आता काही बाबी अशा झाल्या की आमच्या हातात त्या गोष्टी नव्हत्या, पण पुढच्या तरुणांनी हे जी मी म्हटलं 92च्या तरुणांनी खूप छान, आणि एक आमचं असं छान झालेलं आहे की आता मी बघेन की जवळजवळ 20वी तरुण पिढी आहे की जी गिरीप्रेमीचे ह्या पद्धतीने, म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं की आपण व्यावसायिक बनायचं नाही, फक्त ह्याच्याकडे स्पोर्ट म्हणून बघणारे जे लोक आहेत. त्यामुळे बरेच वर्ष आम्ही एक फी पण घेत नव्हतो, 1 रुपया कोणाकडनं, की बाबा तू मेंबर हो, मग इतकी फी दे, काही नाही. असं करत आम्ही या सगळ्या माउंटेनिअरिंग केलेलं आहे बरंचसं. त्याचं फक्त कौशल्य बघून, म्हणजे तेच. आणि झिरपेंनी पण तेच केलं चांगलं, की कौशल्य आहे तुला या माउंटेनिअरिंगमध्ये भाग घेता येईल, तू मेहनत दे, बाकी आम्ही बघू. तर ते चांगलं झालं. तर आता म्हणून लक्षात आलं की जर अशी नवीन पिढी यायची असेल, कारण काय झालं, व्यवसायामुळे दुर्दैवाने सोपं वाटायला लागलं लोकांना सगळं, की जसं आता महाबळेश्वरचा ऑर्थरसीट फक्त बघता यायचा पूर्वी लोकांना, असे छान कडेवर आहे, तर ते आता सगळीकडेच गाड्या, नाणेघाटात गाड्या गेली, सगळी कुठेही कार जातात आता, आणि खाजगीकरण झाल्यामुळे गाड्यांचं, आणि त्यामुळे दगदग नाही. मग त्यामुळे ते जे दृश्य असणं एक सोपं वाटायला लागलं लोकांना, आणि त्यातनं मग हे व्यवसाय निर्माण झाले. हरकत नाही, त्याच्यामुळे बऱ्यापैकी काही रोजगार निर्माण झालेत. पायथ्याच्या तरुणांना पण त्याच्यातनं चांगला अनुभव मिळाला. तर ते झाल्यावर आमच्या लक्षात आलं की मग पुढची पिढी कशी यायची ह्याच्यात. आणि हे इतर खेळांसारखं नाही ना ह्याच्यात, की इतर खेळांमध्ये आठवड्याला 1 तास 3 तास गेले तर स्वतःचा अभ्यास सांभाळून खेळू शकतो, मैदान असतं. तसं हे मैदान खूपच लांब, वर्षातनं एकदा तुम्हाला स्नो अँड आईस, हिमबर्फ बघायला मिळणार, नुसतं बघायला, आणि त्यात प्रवेश करायला तर अजून खूप वेळ पाहिजे. असं ती गडबड आहे आपल्याकडे. आणि नंतर युरोपियनांचं पण कशी गंमत आहे की आता जर आपण गंगोत्रीचा विचार केला तर तपोवन नावाचं जे गाव, जिथे यात्रेकरू पण जातो, त्याची उंची 4,500 मीटर आहे, त्याच्यावर थोडीशी. पण आल्प्समधलं सगळ्यात उंच शिखरच 4,500 मीटर आहे त्याच्या जवळपास. आणि त्यामुळे त्या लोकांना काय आहे, 3,000 मीटरपासून तुम्ही खडतर चढाया त्यांना करू शकता, त्याचा सराव मिळतो. आपल्याला त्या 4,500ला गाठायलाच कितीतरी अक्लमडायशन दमायला होतं, सगळं ऑक्सिजन लेस, आणि मग आपण काही कौशल्य कसं करणार आपलं, आणि मग ते वेळ वाढतो, खर्च वाढतो, असं सगळं ती आपल्या ह्याची. त्यामुळे तसं दोष असं काही नाही, पण मनात मात्र लोकांनी ठेवायला पाहिजे तर होऊ शकतं, आणि ते गिरीप्रेमींनी केलं. आणि म्हणून मग ते गार्डन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट जी स्थापली 2015 साली, त्याला अर्थात हे कारण झालं की 2012 साली एव्हरेस्ट मोहीम मी झिरपेंनी मनावर घेऊन करून दाखवली. त्यालाच खूप खर्च होता मोठ्या प्रमाणावर, पण त्यात 12 जणांना सहभाग झाला, त्यातले 8 जणं चढले, बाकीचे पण चढले असते, पण काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, ऑक्सिजन वगैरे, आणि त्यांनी एवढ्या जणांनी एकाच वेळी शिखरावर पाऊल टाकलं. आणि त्यावेळी खरं म्हणजे कमर्शियलायझेशन एव्हरेस्टचं केव्हाच झालं होतं, त्याच ह्याच्यात आम्हाला हे करायला लागलं, कमर्शियल सगळं गाईड्स आणि हे सगळं घेऊन शेर्पाद लोक. पण आमचे लोक, म्हणजे माझी खात्री आहे की यांची जी काही तयारी झालेली होती, समजा तिथे काही गडबड झाली असती, काही अपघात घडला असता, काही स्नो ॲव्हलांच आला असता, तर आमचे लोक निश्चित परत खाली सेफ आले असते. इतकी त्यांची तयारी होती त्याची, आणि ती झिरपेंनी करून पण घेतलेली होती. आणि एकाच वेळेस भारतातले 8 जण समिटवर होते, हा पण एक रेकॉर्डच एका शहरातले पुन्हा. हे खूपच महत्त्वाची गोष्ट होती, आणि त्याच्यामुळे जरा गिरीप्रेमीबद्दल एक लोकांमध्ये चांगलं कुतूहल झालं की अरे माउंटेनिअरिंग हे काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून मग लक्षात आलं की मग आपण आता संस्था काढली पाहिजे. आणि ती मनात माझ्या सुरुवात झालीच होती आधी, की हे जसं पुस्तकं लिहिली, मग पुस्तकं लिहिली तसं ट्रेनिंग पण द्यायला पाहिजे ना, कारण प्रत्यक्ष शिक्षण देणं हे महत्त्वाचं आहे. मग तसं आम्ही ते आव्हान हा जो प्रकार आहे तो सुरू केला होता आम्ही,
आणि घेऊन जायचो. पण ते फक्त त्याला मर्यादा होत्या प्रशिक्षण द्यायला पण, आणि कारण आम्ही पण आमचे व्यवसाय आमचं सांभाळून करायचो आणि ते पण जमलं. त्यावेळी पण जरा त्यातलं आलेले मला नंतर आतासुद्धा भेटतात काही जण, की ते म्हणतात नाही तुमच्यावर आलो होतो ना, तर जो काय अनुभव मिळाला तुमच्या आव्हान या उपक्रमात, म्हणून माझ्या पहिल्या पुस्तकाचं नाव आहे आव्हानच मी ठेवलं. बरं. आणि हिमालयावरती पण तुम्ही 2 पुस्तकं लिहिली, एक पर्वत यात्रा आणि एक बेस कॅम्पवरून. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त पण तुमचे अजून 2-3 छोट्या पुस्तिका पण आहे. भारतातील विश्ववंद्य वारसा असतंय, बरोबर, सिंहगडावरती आहे, पुरंदरावरती आहे. सर आता आजकालची जी पिढी आहे ती साधारण इंग्लिश मिडियमकडे जास्त वळलेली आहे, तर हे सगळे आत्तापर्यंत झालेली पुस्तकं मराठीतच आहेत. तर इंग्लिशमध्ये काही लिहिण्याचा विचार, काही प्लॅन आहे? जरूर तो विचार केला, म्हणजे उशिराच केला, म्हणजे हा करायला पाहिजे आधी. कारण असं लक्षात आलं की आता याची डोंगरयात्रा खूप लोक वाचत आहेत, हे अगदी बरोबर आहे, किंवा त्याचा उपयोगही लोकांना खूप होतो आहे. म्हणजे अजूनही तरुण पिढी निश्चित तयार होती आहे. म्हणजे मला जे वाटत होतं की मध्यंतरी की अरे नाही हे सगळं फक्त व्यवसाय चाललेला आहे काय, पण नाही, भरपूर तरुण मुलं पण जात आहेत ह्या डोंगरयात्रा पद्धतीने आणि आवडत आहे त्यांना ते. तसं आता त्याच्या करिअर आणि सगळ्या मर्यादा लक्षात घेता काही त्यांच्या मर्यादा येतात, पण करतायत लोक, करतायत. म्हणजे नाव नाही घेणार, पण तो एका अतिशय बलाढ्य अशा MNC मधला माणूस आहे. मी त्याला नेहमी म्हणतो, अरे एवढ्या मोठ्या पदावरचा माणूस तू, आणि कसं काय इतका धोका घेतोयस? माझी का चंडी पकडेल तुमची संस्था काही जर तुला झालं तर. पण आहे हो म्हणजे माझ्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी 2 वर्षात 100 ट्रेक केले म्हणतो मी, जर प्रॉपर ट्रेक मी जे म्हणलेलं आहे ते उत्तम डोंगरयात्रा केल्यात 100. त्याला तो म्हणतो माझ्याकडे पैसा आहे, माझ्या ऑफिसवर कमांड आहे माझी, ते काय मला नाही म्हणत नाहीत, तर काय हरकत आहे. आता रिस्क आहे पण त्याला काय इलाज नाही. पण त्यांनी खरंच मन लावून आणि चांगला एकदम, आणि विशेषतः माझ्या पुस्तकातले तर त्याला घडाघडा म्हणून दाखवत होतो तुम्ही काय लिहिलं आहे ते, मला नाही सांगताय. इतकं त्याचं ते प्रेम जडलं याचं. तुमच्या पुस्तकांमुळे एवढी सगळी नवीन, तुम्ही स्वतः सर एक केलं की स्वावलंबी झालातच, पण तुम्ही नवीन पिढी पण घडवली तुमच्या पुस्तकांद्वारे आणि तुमच्या संस्थेद्वारे पण. आपण इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधी जसं बोललो होतो की हो आहेत, म्हणजे वाईट प्रकार होतात आहे किंवा कचरा करतात लोक, पण त्याच्याकडे लक्ष न देता जेवढे कचरा करणारे लोक आहेत तेवढ्याच लोक ती स्वच्छता करणारे पण आहेत, त्यामुळे पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत. निश्चित खरंच. म्हणजे मलाही ते वाईट वाटतं की मी नाही त्याच्यात सहभागी होऊ शकत आहे. खूप म्हणजे आता नावं घ्यायची अनेक जण आहेत, पण 2 नावं निश्चित घेतो. एक दुर्गवीर नावाची संस्था आहे आणि एक बा रायगड नावाची संस्था आहे. अतिशय त्यांनी ती प्रणाली लावून दिलेली आहे की कोण आमच्यात सहभागी होणार, कोणालाही ते येराळ्या गबाळ्याला येऊ देत नाहीत की हां अरे वा यांचा टी-शर्ट घालायला मिळते. टी-शर्टवरनं पण त्यांनी हे ठेवलं आहे त्याला की तू टी-शर्ट आमचा घालायचा असेल तर हे पाळलं पाहिजे. इतकं म्हणजे स्कूटरवर येणार असेल तर हेल्मेट घालून यायचं, इतके बारकावे आहेत त्यांच्या नियमात. मग काय ते, आणि अक्षरशः आता आसावा जो गड आहे तो मी, उषा पागे, आम्ही किती वर्षापूर्वी फार थोडे जण जातात, म्हणजे अगदी डोंगरयात्रा होऊनसुद्धा बरेच मला काही कोणी सांगितलं नाही. आता ह्या जरा व्हिडिओग्राफी आणि याच्यामुळे लोक जरा नवीन ठिकाणी जात आहेत व्हिडिओच्या निमित्ताने, म्हणजे आपलं काहीतरी वैशिष्ट्य. ते आसावाला कोण जाते, तर आसावाला ह्या बा रायगडवाल्यांनी 40 रविवार जाऊन तिथे काम केलेलं आहे स्वच्छतेचं. मोठमोठे टाक्या मोकळ्या केल्या, दरवाजे मोकळे केले, आणि आम्ही गेलो तेव्हा काही नव्हतं अक्षर रानाशिवाय. 2 तोफा मिळाल्या त्यांना तिथे. म्हणजे बघा आता हे माझ्या या पुस्तकाचं किंवा माझं फलितच आहे म्हणायचं. नक्कीच. डेफिनेटली तुम्ही स्वतः तुमचे पुस्तकं प्रेरणा देतच राहतील आहे, पण सर जाता जाता तुम्ही एक संदेश सगळ्या गिरीप्रेमींना किंवा ज्या लोकांना डोंगर यात्रा करायची किंवा जे लोक डोंगर यात्रा करतही नसतील त्यांना काय देऊ इच्छिता? मी एवढंच सांगेन की जरूर व्यावसायिक लोकांबरोबर जा, अनुभव घ्या, पण दृष्टी तुमची चौफेर पाहिजे. असं नको की तो जे काय घेऊन जातो आहे तेच खरं किंवा त्याच मार्गाने जायचं. कारण ह्याच्यातली गंमत कुठे सुरू होते की जेव्हा तुम्ही परत येता तेव्हा तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आपण ह्या मार्गाने गेलो तर अजून दुसरा मार्ग आहे का नाही.
असं तुमच्या मनात जेव्हा यायला लागेल तेव्हा तुम्हाला ती त्यातली खरी गंमत कळली असं होईल. नुसतंच किती ठिकाणी गेलो या आकडेवारीला काय अर्थ नाही. आणि आपल्याला बऱ्याच जणांना वाटेल की अरे तुम्ही डोंगरात तर लिहून ठेवले, आता काय आम्हाला काही स्कोप नाही ठेवला. असं नाही आहे. बऱ्याचशा रिजेस अजून सह्याद्रीतल्या पडलेल्या आहेत. आता मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा शंभू महादेव रांग जी आहे ती सह्याद्रीच्या अगदी रायरेश्वरपासून सुरू होते आणि शिखर शिंगणापर्यंत जाते. तर किती लोकांनी ती पार केली आहे. मी त्यावेळी पार केली होती. ती खूप गंमत आहे. या धाराधारांनी जाणं किंवा कोकणातल्या सुद्धा आता बऱ्याच गोष्टी या नवीन आधुनिकीकरणामुळे नष्ट होत चालल्यात. त्या तुम्हाला तिथे जाऊन शोधता येतील. म्हणजे शोध घेण्याचा जी एक मजा आहे, आनंद आहे याच्यातलं. मी म्हणतो सुख नाही पण हा आनंद आहे की मला काहीतरी असं शोधता आलं माझ्या प्रयत्नांनी. तर असं तुम्हाला काही कोकणातले सुद्धा खूप पाखाड्यांचे ट्रेक आहेत. तिथे आता ही कातळशिल्प सापडत आहेत. तर चालत राहा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यात. तुम्ही पायथ्याला गाडीनी जा कधीतरी, पण पर्वतांकडे जेव्हा तुम्ही चालत जाताल गाडी लांब लावून जा ना, तर तेव्हा जे काही तुम्हाला पर्वताचं कळतं किंवा पर्वतांवर जेव्हा तुम्ही पायवाटांनी जाता तेव्हा जे काही सह्याद्रीचं रूप कळतं ते तुम्हाला अगदी कायम पुरणार आहे आयुष्यभर. आणि ते तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीत निश्चित देणार तुम्हाला जेव्हा अनुभव येतो. त्यामुळे जरूर व्यावसायिक यांच्याबरोबर जरूर जा, पण त्याला एक मर्यादा ठेवा किंवा खाजगी गाड्या न्या, काही करा. पण काही वर्षातनं 4 वेळा तरी असं ठरवा की आपण आता स्वतंत्रपणे असंच जाऊयात. कारण त्याच्यात निश्चितच वेळ जास्त लागतो तुम्हाला द्यायला आणि धोका आहे जास्त. पण तुम्ही जर अनुभव आणि मी सांगितलं तसं एकदाच प्रशिक्षण घेतलं तर काही अवघड काही नाही आहे. तुमचं भान एकदा निर्माण झालं आणि प्रेम निर्माण झालं की, कारण नुसतंच नाही तर मग वर जाऊन खाली आलो आणि टीका मारल्या इतके गड झाले तितके गड झाले, त्याच्यातनं काही अर्थ नाही. जर दुर्गवास्तू नाही बघितली तरी चालेल. इतिहास हा जाऊन गेला आता खूप, पण तिथे गेल्यावर जर तुमच्याकडे स्पंदन असेल ते तर तुम्ही इतिहास कळेल तुम्हाला त्यातनं पण कळेल. अजूनही काही शिल्प सापडतील आणि इतिहास मंडळातल्या त्या कागदपत्रांमध्ये जर गेलात तर भांडार आहे. आणि बरेच कष्ट केल्यावर जी काही मजा येते बघायला, काहीतरी तुम्हाला मिळाला एखादा उल्लेख, तर काय त्याच्यासारखा आनंद नाही तुम्हाला. मला आणखीन एक सांगावंसं असं वाटतं की महाराष्ट्रात पंढरपूरची वारी ही अनेक वर्ष चालू आहे. त्या लोकांना कुणालाही तिथे बोलवायला लागत नाही, काही नाही, ते आपापले येऊन जातात. आता सुविधा त्यांना देतात लोक, पण तो काही महत्त्वाचा विषय नाही. अगदी कळसाचं दर्शन घेऊन पण परतणारे लोक आहेत. ते जर 15 दिवस त्यांच्या घरी काही गाड्या नसतात का असतात, तरी 15 दिवस जातात चालत, जसं आहे तसं राहतात. तर मग सह्याद्रीत इथून जाणारे जे लोक आहेत त्यांनी अशी सह्यवारी का करू नये की नाही मी 4 वेळा गाडी वापरेन, 4 वेळा गाडी नाही वापरणार, किंवा 3 महिन्यांनी एकदा मी पूर्णतः चालत करेन या डोंगरावरनं त्या डोंगरावर, किंवा गाडीचा रस्ता जरी झाला असला तरी मी जाईन चालत. तर अशी सह्यावारी निश्चितच की खूप वेगळं तुम्हाला आनंद देऊन जाईल असं मला वाटतं. काका, हिमालयातल्या जे ट्रेकिंग असतात त्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लागणारी साधनं आणि पैसा, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? त्याच्यात 2 भाग झालेले आहेत. हिमालयन ट्रेकिंग हाही पूर्ण आता व्यावसायिक भाग झालेला आहे आणि त्याला काही अडचण येत नाही कोणाला. तेवढे फंड्स बहुतेक जणांकडे आहेत आणि हे लाखो लोक जात आहेत आणि सुरक्षित जात आहेत. माउंटेनिअरिंग जे आहे त्याला काही विशिष्ट फंडिंगची गरज लागते, कारण तिथलं जे सगळं हवामान आहे, थंडी आहे आणि धोके आहेत, त्या दृष्टीने तुम्हाला पूर्ण इक्विप व्हायला लागतं, पूर्ण साधनांनिशी जायला लागतं, प्रशिक्षण आहे त्याच्यासाठी. असं सगळं घेऊन तुम्ही हिमालयन माउंटेनिअरिंग करू शकता. आणि हिमालयात आपण बघितलं तर 7000 मीटरपर्यंतची भरपूर शिखरं आहेत. म्हणजे खूप तुम्हाला म्हणजे असं वाटेल की पाश्चिमात्यांनी सगळं करून ठेवलं तर असं काही नाही. बरं. आणि हिमालयाचं एक वैशिष्ट्य म्हणजे सह्याद्रीत आज शिवाजी महाराज ज्या वाटेने गेली त्या वाटेवरनं आम्ही गेलो असं म्हणता येतं. इतक्या त्या वाटा
आहेत शिल्लक, त्याला काही बदल झालेले नाहीत. पण हिमालयाच्या बाबतीत काय होतं की वर्षी हवा बदलली, म्हणजे असं समजा 30 दिवसाचा जरी हे असेल एखाद्या कालखंड, तरी त्यात 3 वेळा हिमवर्षाव झाला की ते तिथली वाट बदलते. कारण तुम्हाला वाट नवीन निर्माण करायची असते प्रत्येक वेळी. आणि एक पूर्ण विंटर किंवा हिवाळा होऊन गेला तर सगळंच बदलतं. हो. आणि आता ह्या पुन्हा नवीन जे काय धोका निर्माण झाला आहे, क्लायमेट हीट निर्माण झाली आहे म्हणा, किंवा क्लायमेट चेंज जे काय ओरडतात, तर त्यांनी तर खूपच ग्लेशियर्समध्ये हिमालयातल्या बदल झालेले आहेत. त्यामुळे आणि सुरुवातीला आपल्याला ग्लेशियर्सशीच सामना करायला लागतो, आणि मग प्रत्यक्ष माउंटन तुम्हाला जवळ दिसायला लागतो पायथ्याला. तर त्यामुळे अर्थातच याला फंड्स निश्चित जास्त लागतात. आणि ही फंड रेझिंग म्हणू किंवा पैसे याच्यासाठी आर्थिक हे गणित कसं जमवायचं हे अवघड आहे. अगदी आमच्या सुरुवातीच्या कालखंडापासून अवघड आहे. आणि तेव्हाही पण गिरीप्रेमीच्या म्हणून सांगतो की तुमचं जर प्रामाणिक प्रयत्न असतील तर शेवटच्या क्षणापर्यंत काहीतरी सोय होते, असं माझा अनुभव आहे इतक्या वर्षाचा. तुमचे जर प्रामाणिक प्रयत्न असतील, तुम्ही कसं लोकांपर्यंत हे पोचवता. आता त्यातला हा जो पोचवता हा जो शब्द वापरतोय तो दुर्दैवाने काय झालं, या व्यावसायिक जे नेपाळमधलं आहेत त्याच्याशी बरीचशी तुलना केली जाते. नेपाळमधल्या व्यावसायिक याला खूप खर्च येतो, आणि तिथे एकत्रितपणे जाण्याची प्रथा फारशी नाही, म्हणजे संघ म्हणून. ते बहुतेक ठिकाणी एकटे जातात, आणि मग त्यांना बरोबर त्यांना एकटा गेला की फंड्स जमवायला अडचण येणारच. अगदी थोडे बहुत जे लोक आहेत ते सोडले तर की ते स्वतःचे पैसे टाकून स्वतः जातात. जे खरी त्यांची तीच हे आहे. पण होत आहे, हे खरं झालं आहे असं. तर हिमालयातलं जे याचं भारतीय हिमालयातलं जर आपण विचार केला तर आहे की फंड पैसे मिळवायला अवघड जातं. पण मग आपण आता त्या दृष्टीने काय पुढच्या माउंटेनियर्सनी करायला पाहिजे की आपल्याकडे काय झालं आहे की याला काही श्रेणीबद्धता नाही. पाश्चिमात्यांनी ती पण खूप चांगली हे करून ठेवली. म्हणजे आम्ही का त्याच्याकडे ओढले गेले की हे सोपी शिखर, अवघड शिखर, कठीण शिखर असं करत त्यांनी त्याचं बरोबर दस्तऐवजीकरण केलेलं आहे. त्यामुळे ते लोकांपर्यंत मांडू शकतात की हे शिखर अजून नाही, शिखर काय शिखराचा एखादा मार्गच बदललेला असतो, तो नाही झालेला किंवा ते कोणी गेलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांना थोडंसं आर्थिक मदत मिळायला सोपं जातं असं मला वाटतं, कारण त्यांनी ते श्रेणीकरण केलं आहे. आपल्याकडच्या भारतीय हिमालयातल्या बाबतीत श्रेणीकरणच नाही. त्यामुळे फक्त हवामान बिघडलं म्हणून आम्ही परत आलो एवढं एका याच्यावरच फक्त, किंवा हवामान खूप आहे, तिकडे थंडी खूप असते, तिकडे हिम आणि बर्फ आहे म्हणून ते अवघड आहे, असे अगदी वरवरच्या गोष्टी लोकांपर्यंत पोचतात. तर ते खरं म्हणजे आमची पण ती हेच आहे की नाही आम्ही पोचू शकलो ते. तर ह्या दृष्टीने जर जे पुढचे तरुण पिढी आहे त्यांनी जर काही प्रयत्न केले, आणि याला पर्याय नाही की तुम्ही एकदा जाणं, दोनदा जाणं, तिसऱ्यांदा जाणं, त्याला पर्याय नाही. त्याशिवाय तुम्हाला जेवढं चांगलं होईल तेवढं फंडिंगला अनुभव घेत जाणं, आणि अनुभव घेताना आपण किती पातळी गाठू शकतो हे तुम्हाला लोकांना समजून सांगता आलं पाहिजे ना. ते जर तुम्ही नाही सांगू शकलात, त्याच गोष्टी सांगून आम्ही परत फिरलो, आम्हाला नाही समिटवर जाता आलं. समिट शिखर हे महत्त्वाचं नाही वगैरे सगळं कागदोपत्री बरोबर आहे, पण शिखर महत्त्वाचं आहेच ना. शिखरावर गेल्यावर जे काय आहे तुम्हाला यशप्राप्तीचा एक आनंद आहे किंवा लाभ आहे तो असेच असतात केव्हा. पण हेही खरं आहे की शिखराच्या खाली 100 मीटर तुम्ही पोचला आहेत आणि नाही जाऊ शकला आहेत, शिखर दिसतं आहे आणि परत फिरला आहेत, तर ह्याचं तुम्हाला लोकांपर्यंत मांडता आलं पाहिजे ना, का असं होतं आहे. आणि हेच आपल्याला अजूनपर्यंत नीट मांडता आलेलं नाही. त्याच्यासाठी जे श्रेणीकरण आहे ते करता आलं पाहिजे. आणि हे जो जातो तोच करू शकतो की मग मी 2 वेळा एका ठिकाणी जाऊन मला का नाही शिखर चढता आलं, त्याची ही कारणं आहेत. अशी आणखीन इतरही काही निकष ज्याला लावणं म्हणतात. बेसकॅम्प पुस्तकात तो एक प्रयत्न केलेला आहे, शेवटचा जो लेख आहे जयंत तुळपळ्यांचा, की तुम्ही, आणि हे कोणाला खरं म्हणजे माउंटेनिंग हे कोणाला दाखवण्यासारखं नाही आहे की बाबा, पण बरोबर आहे की जेव्हा तुम्हाला आर्थिक मदत लागते,
आणि ही गरजच आहे. आपल्याकडे किती झालं तरी आपले सगळे बहुतेक मध्यमवर्गीय लोक याच्यात जातात आणि जे अगदी वरच्या श्रेणीचे ते काही हा धोका पत्करणारच नाहीत, त्यांना कोणी करू देणं. तर मग हे श्रेणीबद्धता जोपर्यंत स्वतः ठरवत नाही, ते बेस कॅम्पवरून पुस्तकात शेवटी दिलेलं आहे की तुम्ही तुमची हे दाखवा आणि लोकांना हे पटवा की हे का नाही आम्ही इथे पोचू शकलो आणि म्हणून आम्हाला पुन्हा जायचं आहे आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न हाच या माउंटेनिअरिंगचा मोठा गाभा आहे आणि आनंद आहे. तर तेच झालं तरच हे पुढे मार्ग मिळेल आणि मिळू शकेल, अगदी निश्चित मिळू शकेल माझं मत आहे. फक्त तसं तुम्हाला थोडंसं थांबायला पाहिजे. डॉक्युमेंटेशन जेवढं चांगलं होईल तेवढं फ्युचरमध्ये फंडिंगसाठी सोपं. आपल्याकडे लिखाणाची पद्धत नाही आहे अजूनही. आता एखादी माउंटेनिअरिंग केलं पण त्याला साधं पायथ्याला कसे फक्त गेलो आणि आलो असं लिहून नाही ना चालणार. त्यातले काय तांत्रिक बाबी आहेत त्या तुम्ही लिहायला पाहिजेत. पण ही आपल्याकडे सवय नाही आहे, ती तरुणांनी सवय लावून घ्यायला पाहिजे. आणि तिथलं काय नेमकं वातावरण होतं, का नाही आम्ही तिथलं हिम कसं होतं, बर्फ कसं, आईस वॉल म्हणजे काय होती ती, त्याचे ग्रॅव्हिटी काय होती, आमची ती एवढी कशी पंचायत झाली, हे जोपर्यंत तुम्ही सांगू शकत नाहीत नीट मांडून लोकांना, ते जर मांडलं तर लोकांना कळेल ना की ह्याच्यातला आणि ट्रेकिंगमधला काय फरक आहे. ट्रेकिंग म्हणजे पायथ्याला जाणं आहे, वर जाणं नाही आहे. बेस कॅम्पवरून हा जो शब्द तुम्ही नीट बघितलात आणि त्यातले लेख वाचले तर कळेल की बेस कॅम्पच्या वर काय आहे. हे खरं माउंटेनिअरिंग आहे. ट्रेकिंग हे पायथ्याला जाणं आहे आणि अनेक वर्ष पेंडपाट पण करत आहेत. आपण जातो ह्याच्यात काही नाही. जसं मी किल्ल्यांवर लढाया झाल्या आहेत आपल्याकडच्या, तर आपण काय फुशारगी गाजवायची, रायगड चढलो. तसंच हिमालयातलं पण आहे. तिथले मेंढपाळ लोक पायथ्यापर्यंत गुरं घेऊन आणि राहतात तिथे आणि वंदे मातरम ऐकतात सकाळी 6 वाजता रेडिओवर, अगदी हिमच्छादित भागातले लोकसुद्धा. असं मी बघितलेलं आहे. काकांनी जसं सांगितलं की व्यावसायिक पर्यटन तर सुरुवात झालेली आहे, आपण त्याला टाळू शकत नाही. 4 वेळा गाडी घेऊन जा, पण 4 वेळा तरी निदान आपण स्वतःहून स्वावलंबी होऊन स्वतंत्रपणे ट्रेकिंग करायला हवं. आणि ते ट्रेकिंग शिकण्यासाठी काकांची ही सगळी पुस्तकं जी आहेत, 8 पुस्तकं आहेत, ती सगळी तुम्ही वाचलीत तर त्यातनं सगळ्या गोष्टी डिटेल, मी मगाशी पण जसं म्हटलं की अगदी बारीक बारीक डिटेल्स त्याच्यात दिलेले आहेत. त्याच्यामुळे स्वतंत्रपणे ट्रेकिंग करायचं असेल तर नक्की ही पुस्तकं कामात येतील. ही पुस्तकं विकत घेऊन वाचण्यासाठी याचे लिंक्स ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे नक्की हे वाचा. आणि काका तुम्ही इथे आलात, खूप सगळ्या विषयांवरती, बऱ्याच विषयांवरती गप्पा झाल्या, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.